आपला आता मंदिर एपिसोड कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम थोडा वेगळा आहे, म्हणजे साहित्य वाहिनी आहे. आता मुलगा वर्षात 1 किलो 2 महिने इथे येतो मुंबईला. म्हटलं त्याचा फायदा घेऊन म्हटलं त्याचा एक आपण कार्यक्रम करूया. त्याचा बरोबर इतक्या वर्ष अनुभव आहे. मुलगा माझा प्राणात पाटील. आता मुलाची ओळख काय करून द्यायची, म्हणजे उलट ते डिफिकल्ट आहे थोडंसं ते नेहमी. त्यांनी झोलॉजीमध्ये BSc केले पोहच पाण्यामधून, आणि तिकडेच त्याचे प्रवेश पांडे नावाचे प्रोफेसर होते. मला वाटतं त्याचं निसर्ग प्रेम प्राणी प्रेम जे काय आहे त्याची बीजं बहुतेक तिकडेच रोवली गेली. त्यानंतर त्यांनी पेंढारकर म्हणून इथं स्प्राउट्स म्हणून एक NGO आहे, तिथे काही वर्ष काम केलं. आणि त्यानंतर त्याला एकदम संधी मिळाली. मधल्या वेळेला त्यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीचा एक टेक्सॉलॉजी काहीतरी, त्याचं नाव बरोबर आहे, टेक्सॉलॉजी टेक्सॉनॉमी. म्हणजे जेवढे जगात जेवढे झाडं आहेत आणि प्राणी आहेत त्यांचं प्रत्येकाला काहीतरी शास्त्रीय नाव असतं, त्याचा तो कोर्स आहे, तो त्यांनी केला. आणि आणखीन एक मला तुमची आठवण होते की त्याला जे निसर्ग याची आवड झाली असेल, एक वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडचं एक हे यायचा फोल्डर यायचा, एव्हरी 2 महिन्यांनी एकदा यायचा. आणि त्या काळात 600 रुपये किंमत होती त्याची. रीडर डायजेस्टमध्ये ॲडव्हर्टायझर म्हणून ते एकदा मागवलं आणि त्याला ते आवडलं. त्यामुळे दर 2 महिन्यांनी मागवत गेलो. माझ्याकडे ते अजून त्याच्याकडे असतील, जवळ 2 का 3 वर्ष अजून ते 7-8 व्हॉल्यूम्स आहेत त्याचे. आणि त्यानंतर मग त्याला आपलं गुगल आहे हे पुस्तकं वाचणं, गुगलवर सर्च करणं ही आवडच निर्माण झाली वाईल्ड लाईफची. आणि त्यानंतर त्याला एक संधी मिळाली की हॉटेल ओबेरॉयमध्ये नॅचरलिस्ट म्हणून रणकाम होता. आणि त्याचा इंटरव्ह्यू झाला होता दिल्लीला. फतेहसिंग राठोड म्हणून आपण त्याला मला वाटते सलीम अली वगैरे त्यांच्या खालोखाल त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी त्याचा इंटरव्ह्यू घेतला होता. आणि हॉटेल ओबेरॉयमध्ये नॅचरलिस्ट ही पोस्टच नव्हती. ही पोस्ट क्रिएट करण्यात आली प्रणातसाठी. आणि प्रणव हा त्यांच्या पेरोलवरचा पहिला नॅचरलिस्ट आहे रणथंबोरला. 3-4 वर्ष तिकडे काढल्यानंतर तो कंपनीला गेला मैसूरला. मला वाटतं ते साधारण 1 वर्ष होता तो. त्यानंतर ताडोबाळ्याला आला. ताडोबाळ्यात जवळजवळ 3-4 वर्ष असेल. तिकडनं कान्हा, आणि कान्हानंतर तो एक जवाई उदयपूरमधून 140 किलोमीटर आहे. ते अभयारण्य नाही आहे, तिथे बिबळे आहेत मात्र. आणि ते असे त्या बिबड्यांचं तिकडे दर्शन करतं. तिकडे काही रिसॉर्ट्स आहेत, तिकडे तो 1 वर्ष 1.5 वर्ष होता. आणि तिकडनं आता तो फ्रेंचमध्ये आहे. आणि दर 3-4 वर्षांनी तो जंगल बदलतो. तर मला असं वाटतं एकदा वाघ त्याला ओळखायला लागले तर हा प्राणात आहे, तर तो जंगल बदलतो. तर तुम्ही काही जास्त वेळ घेत नाही, जास्त वेळ न घेता मी कार्यक्रमाची सुरुवात त्याच्याकडे देतो. प्रणाम. गुड इव्हनिंग. बाबांनी ओळख करून दिलीच आहे, तर मी जास्त काही त्याच्यात ॲड करण्यासारखं नाही आहे. फक्त मी काय करतो एक्झॅक्टली हे थोडक्यात मी सांगू इच्छितो. सो मी नॅचरलिस्ट म्हणून काम करतो वाईल्ड लाईफ रिसॉर्ट्स बरोबर. तर वाईल्ड लाईफमध्ये फिरायला जे येतात, सफारीसाठी येतात, त्यांना कुठेतरी राहायची जागा तर लागतेच. आणि मी अशा रिसॉर्ट्समध्ये काम केलं आहे आत्तापर्यंत जे सफारी पण ऑर्गनाईज करून देतात. आणि मी या पर्यटकांबरोबर सफारीसाठी जातो. सफारीमध्ये प्राणी शोधण्याचा प्रयत्न जंगलात करतो. आणि त्याबरोबरच बाकी इतर इन्फॉर्मेशन, काही झाडांबद्दल, प्राण्यांबद्दल जे काही आम्हाला सापडतं सफारीमध्ये दिसतं, तर याबद्दल शेअर करत असतो. मी या प्रेझेंटेशनचं नाव तर रिअल जंगल बुक असं दिलं आहे. मोगलीची आत्ताच आठवण काढली. आणि मला वाटते जंगल बुक ही काल्पनिक कथा सगळ्यांनाच माहिती असेल. रुडियार्ड किपलिंग नावाचे इंग्लिश ऑथर होते. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यांची ते स्वतः कधी जंगलात वगैरे फिरले नाही,
पण त्यांचा जन्म मुंबईत झालेला. त्यांचे वडील जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये डीन आणि नंतर प्रिन्सिपल होते. त्यांच्या घरी जे नोकर होते केअरटेकर्स, हे सगळे सेंट्रल इंडियामधनं नागपूर किंवा त्या भागातनं आलेले आदिवासी किंवा असे तिकडचे गावातली लोक होते. आणि त्यांच्याकडनं रुडियार्ड हे अशी खूप गोष्टी ऐकायच्या की कुत्रे एकत्र राहतात, वाघ असतो तो कधी कधी आदमखोर होतो, हत्ती आहे जंगलात, सगळे प्राणी आहेत. आणि हे सगळ्या गोष्टी त्यांनी घेऊन त्यातला एक ती काल्पनिक कथा त्यांनी तयार केली, जिकडे एक मुलगा हरवतो जंगलात आणि मग सगळे त्याला बुल्स जे लांडगे आहेत ते त्याला हे करतात, अडॉप्ट करतात आणि बाकी प्राण्यांबरोबर पण त्याची मैत्री वगैरे होते. अशाच बाकी पण इतर काही गोष्टी आपण लहानपणी ऐकतो शाळेत असताना, पण त्यातल्या भरपूर गोष्टी अशा आहेत ज्या ॲक्च्युअलमध्ये असं काही नसतं, रिअल जंगलात असं नसते. आणि इट इज जस्ट अ काल्पनिक कथा. पण आपण तेच ऐकून मोठे झालो, आपल्याला वाटतं की हा जंगलात गेलं की हे असं असणार, असंच वावर करत असतील प्राणी. तर मी काही फोटोज माझे गेले, मी आता 15 वर्ष झाली ऑलमोस्ट ॲज अ नॅशनलिस्ट काम करतोय, तर काही इंटरेस्टिंग फोटोज त्यामागच्या गोष्टी आणि थोडी इन्फॉर्मेशन जस्ट हे सांगा की कसा आपला विचार काय असतो आणि ॲक्च्युअलमध्ये रिअलमध्ये काय करत असते. तर जो कव्हर फोटो आहे, फर्स्ट फोटो तिकडनं स्टार्ट करतो. सो भरपूर वेळा बाकी लाईट्स पण बंद. बेटर इकडचे आता छान. ठीक आहे. आता सो साधारणतः सगळ्यात पहिला काही पर्यटक आले आणि पहिल्यांदा आम्ही भेटतो, मी त्यांना इंट्रोडक्शन वगैरे देतो जंगलाचं. तर त्यांचा एक प्रश्न असतो की किती वाघ आहेत. जंगलात भरपूर प्राणी असतात, पण वाघ बघण्याची इच्छाही सगळ्यात जास्त असते लोकांना. मोस्ट सॉर्ट आफ्टर ॲनिमल असतो. तर किती टायगर आहेत तुमच्या जंगलात? ठीक आहे, काही जंगलात साईजवर डिपेंड असते, काही जंगलात 100 आहेत, 60 आहेत. अच्छा, 60 आहेत, मग 10-15 तर दिसतीलच ना आम्हाला, 20-25 तर दिसतीलच एका सफारीत. एक तो गैरसमज. एक सेकंड गैरसमज असा असतो बऱ्याचदा की हां, वाघ म्हणजे कसं, एक आजी आजोबा असतील, मग मुलं त्यांच्या वाईफ्स असतील किंवा मुली आणि त्यांचे नवरे आणि त्यांची पिल्लं, ते पण आपल्यासारखेच कौटुंबिक जीवनात रमलेले असतील. तर असं काही नसतं जंगलात. कॅट फॅमिलीमध्ये एक लायन हा एक अपवाद सोडला तर बाकी सगळ्या कॅट्स या सॉलिटरी असतात, ते एकटेच राहतात. फक्त त्यांचं जेव्हा प्रजननची वेळ असते, मेटिंग सीझन असतो, तेव्हा एक मेल फिमेल एकत्र येतात आणि ते पण एकमेकांसोबत त्यांना राहायची सवय नसते. सो इवन जेव्हा ते मेटिंग चालू असते तेव्हा पण खूप ॲग्रेसिव्ह असतात एकमेकांकडे. आणि त्यानंतर पिल्लं होतात. पिल्लं आईबरोबर असतात साधारण 2 ते 2.5 वर्ष मॅक्सिमम. त्यानंतर ती पिल्लं निघून जातात आणि मग जर ती सक्सेसफुल झाली आई त्यांना वाढवण्यात, तर त्यानंतरच ती फिमेल टायगर परत मेटिंग करेल आणि मग नवीन पिल्लं होतील. जी पिल्लं सोडून जातात त्यांचा युजली तरी आईबरोबर परत काही संबंध नसतो. बरेचदा असं पण होते की जेव्हा आई म्हातारी झालेली असते, वाईल्डमध्ये त्यांचं जंगलामध्ये लाईफ स्पॅन मेल टायगरसाठी 10 ते 12 वर्ष, फिमेलसाठी 12 ते 14 वर्ष. तर या एजवर पोचल्यावर बरेचदा एखादी फिमेल कबच त्या आईबरोबर फाईट करते आणि तिला पळवून लावते आणि तिची एरिया घेऊन टाकते. तर आपल्यासारखे जे फॅमिली व्हॅल्यूज वगैरे आपण ज्यांना हे करतो, असं त्यांच्यात काही नसतं. तिकडे फक्त सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा एक रूल आहे की तुमच्याकडे जर ताकद आहे आणि क्षमता आहे तर तुम्ही सर्वाईव्ह करू शकता, पण तुम्ही एकटे आहात, कोणी हेल्प नाही करणार आहे तुम्हाला. एक सर्टन एज नंतर आई पण आपल्या पिल्लांना हेल्प करत नाही. आणि जर ती पिल्लं तरी पण जिद्द करून राहत असतील आईच्याच टेरिटरीमध्ये, तर आई पण त्यांना त्यांच्याबरोबर फाईट करून त्यांना पळवून लावते. तर हा असा एक फोटो मी टिपलेला कान्हा टायगर रिझर्व मध्य प्रदेशमध्ये.
ज्याच्यात एक आई आहे आणि तिची 18 महिन्याची पिल्लं आहे, जी ऑलमोस्ट आता खूप मोठी झाली आहे. मेल टायगर जो असतो आपल्या इंडियामध्ये बेंगॉल टायगर नावाची उपप्रजाती सबस्पीसीज मिळते. त्यातला मेल टायगर असतो तो साधारण 230 किलोग्रॅमपर्यंत त्याचं वजन होऊ शकते ॲव्हरेज. फिमेलचं 140च्या आसपास असते. त्यामुळे जी लेफ्टला बसली आहे सगळ्यात ती आई आहे आणि सेंटर आणि राईटला बसलेले दोन जे तिच्यापेक्षाही थोडे मोठे दिसत आहेत की तिची मेल पिल्लं आहे. आणि हा फोटो काढल्यानंतर काही महिन्यानंतर ही पिल्लं पण सोडून गेली, नवीन पिल्लं दिलं झाली त्यामध्ये. हा जवाईला काढलेला फोटो आहे. लेपर्ड काहीतरी मेलेला एक प्राणी त्याला सापडला आणि तो ते खात होता. जवाई असं आहे तिकडे काही प्रोटेक्शन नाही आहे गव्हर्नमेंटकडनं. त्याला नॅशनल पार्क, टायगर रिझर्व किंवा वाईल्ड लाईफ सँच्युरी असं काही घोषित नाही केलं आहे. तिकडे ग्रेनाईटचे डोंगर आहेत आणि या डोंगरांमध्ये भरपूर गॅप्स आहेत, केव्स झाले आहेत. आसपास सगळीकडे खेती होते. काही डोंगरांवर मंदिरं आहेत आणि या मंदिरांमध्ये जे डोंगरांवर जे केव्स आहेत त्यात हे लेपर्ड्स दिवसाचे लपून जातात आणि म्हणजे संध्याकाळचे ते बाहेर खालती उतरतात, शिकार करतात. जंगली प्राणी तिकडे आहेत, नीलगाय आणि रानडुकरं वगैरे यांचा शिकार करतात. अनेकदा ते बकऱ्या, मेंढ्या, छोटे जे प्राणी आहेत पाळलेले त्याचा पण शिकार करतात. पण तिकडची जी लोकल आदिवासी जमात आहे त्यांच्यासाठी लेपर्ड एक सेक्रेट ॲनिमल आहे. त्यामुळे ते लेपर्डला कोणत्याही प्रकारची इजा करत नाही आणि कधीतरी एखाद्या वेळी त्यांनी बकरी किंवा मेंढी त्यांची उचलून नेली तर ते विचार करतात की ही देवीसाठी आपलं सॅक्रिफाईस आहे. सो दे टॉलरेट. ताडोब्यात एकदा असताना आम्ही असं सकाळी एका सफारीवर एका तलावाकडे पोचलो आणि एका फिमेल टायगरनी जस्ट शिकार केलेला रानडुकराचा आणि तिची पिल्लं आली. मग ती त्यांना फाडून कसं फाडायचं कसं आधी थोडा वेळ पिल्लाला ते करायला दिलं. पिल्लाने खूप प्रयत्न केला पण ते करताना ती आई त्यांना शिकवत होती. माझ्याबरोबर सफारीवर एक गुजराती फॅमिली होती आणि त्याची आजी होती. ती लगेच हे कसं खातात, नाही हे बरोबर नाही असं नाही. पण हे त्यांचं नॅचरल जेवण आहे, म्हणजे त्यांचं एव्होल्युशन असं झालं आहे की ते कार्निवोरस ॲनिमल्स आणि ते मांस खाऊ शकतात. त्या व्यतिरिक्त नाही खाऊ शकत ते काही. नाही आणि ह्या अगोदरच आमची त्यांच्या लाईफस्पॅनबद्दल पण चर्चा झालेली. तर तुम्ही बोललात नाही 12-15 वर्षात जगतात. यामुळे मी व्हिगन डाएट खाते आणि मी 80 वर्षाची झाली आता. तुम्ही त्यांना शिकवा व्हिगन डाएट कसं खायचं, त्यांच्यासाठी व्हिगन डाएटचं अवेलेबल करून द्या त्यांना. तर असे भरपूर कमेंट्स किंवा प्रश्न येतात ज्याला उत्तर देणं खूप कठीण असतं. हा पण जवाईमधलाच फोटो आहे. एका रानडुकराचा शिकार करून एक फिमेल लेपर्ड तिच्या गुफेकडे खेचत नेत होती त्याला. याच वेळी अशीच एक दुसरी फॅमिली होती आणि मी तर सांगत होतो की आता हिची जी पिल्लं आहेत ती मोठी झाली आहेत तर ती आता तिच्या पिल्लांबरोबर शेअर नाही करत आहे तिचं तेल. हे ती आता एकटीच खाईल आणि पिल्लं आता शिकतायत. अजूनही त्यांना तितकं माहीर नाही झाले शिकार करण्यात. पण बरेचदा गावांमध्ये जेव्हा डोमेस्टिक ॲनिमल्स मरतात त्यांना असं गावाच्या वेशीवर कुठेतरी सोडतात आणि हे लेपर्ड येऊन खातात. तर मग तुम्ही शिबिर का नाही ऑर्गनाईज करत त्यांना ट्रेन करायला, शिकार कसं करायचा? आपण ज्याला अस्वल मराठीत म्हणतो किंवा जंगल बुकमध्ये बलू या नावाने फेमस झालेला कॅरेक्टर. एक लहानपणी शाळेत आपल्याला गोष्ट अशी सांगितली जाते. 2 मित्र एकदा जंगलात जात होते आणि एक अस्वल दिसलं तर त्यातला एक मित्राला झाड चढता यायचं, तो लगेच झाडावर चढला आणि दुसऱ्या मित्राला काय करायचं हे बरेच वेळ कळलं नाही. मग त्यांनी काय केलं, तो जमिनीवर झोपला आणि त्यांनी मरण्याची ॲक्टिंग केली. अस्वल आलं, त्यांनी थोड्या वेळ वास घेतला त्याचा आणि मग ते निघून गेलं. त्याला वाटलं की हा मुलगा मेला आहे तर ते सोडून निघून गेलं. नुकतंच म्हणजे अगदी 2 महिन्यापूर्वी मी एका मुंबईचीच एक डर्मेटोलॉजिस्ट होती. ती तिच्या 4 वर्षाच्या मुलीबरोबर आलेली आणि आम्ही जंगलात वॉक करत होतो. तर मी सांगितलं सर जस्ट इन केस आपल्याला काही दिसलं, असं मोठे प्राणी वगैरे दिसणं रेअर आहे, पण काही जर समोर आलं तर पळायचं नाही कुठे, आपण एकत्र उभे राहू, आपल्याला आवाज करायचा आहे. आवाज एक
इट इज अ वे ऑफ टेलिंग द वाईल्ड ॲनिमल की आम्ही तुम्हाला बघितलंय, आता तुम्ही लपून नाही आहात आमच्यापासून. तर त्याच्यातच तिने ॲड केलं, मुली सांगितलं, आणि अस्वल जर दिसलं तर यू हॅव टू तू रस्त्यावर झोपून जा आणि तू मेल्याची ॲक्टिंग कर. तर या गोष्टीत सगळ्यात दोन खूप चुकीच्या गोष्टी ॲक्च्युअलमध्ये आहेत. अस्वल याला झाड खूप चांगल्या रीती चढता येते. वन ऑफ द बेस्ट क्लाइंबर्स मॅमल्समध्ये आपल्या इंडियामध्ये तर अस्वल आहे. त्या झाडावर चढल्याने तुम्ही त्याच्यापासून वाचू शकत नाही आणि तो कधीही मेलेली वस्तू बघून त्याला सोडून जात नाही. त्यांच्या पुढची जी नखं आहेत, पुढचे पाय, त्याच्यावर 4 इंची नखं असतात आणि ते अक्षरशः ओरबाडून फाडू शकतात. अस्वलापासून बचाव करण्यासाठी म्हणजे जे जंगलात लोक फिरतात, गावातले लाकूड वगैरे कापायला जातात किंवा फॉरेस्ट गार्डचे पेट्रोलिंग करतात, त्यांच्याकडनं मी बरेचदा ऐकले की टायगर किंवा लेपर्ड जर त्यांना पायी दिसला तर त्यांना भीती वाटत नाही, पण अस्वल दिसलं तर भीती वाटते. कारण का अस्वल हे थोडं शॉर्ट टेम्पर्ड प्राणी असते आणि हे अटॅक खूप लवकर करतात, म्हणजे त्यांना राग खूप लवकर येतो आणि अटॅक करू शकतात. तर जमिनीवर झोपणं वगैरे हे त्यांच्यापासून बचाव करण्याचा तरीका बिलकुल नाही. आम्ही सफारीवर जातो तेव्हा हे जंगलात जे प्राणी आहेत त्यांना कोणत्याही रीती कंट्रोल केलेलं नसते. त्यांना काही आम्ही कोणी खाणं वगैरे देत नाही, फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा काही लॉजवाले वगैरे, किंवा त्यांना काही असं त्यांचं एक कुंपण बांधलंय आणि ते त्याच्यात राहतात वगैरे, असं काही नसतं. ते हॅव देअर ओन वेल. ते आपले त्यांना जे करायचे ते तसे प्रकारे वागून करू शकतात. पण लोकांचं बरेचदा समजतं की आम्ही पैसे भरून सफारीला आलोय तर हे प्राणी आपल्याला एंटरटेन करायला आहे. जसं कोणती मूवी बघायला गेलो किंवा सर्कस बघायला गेलो तर आम्ही पैसे भरले तर एंटरटेनमेंट मिळाली पाहिजे. तसं सफारीवर पण असं हे असतं की नाही, एंटरटेनमेंट झाली पाहिजे. हा फोटो काढताना हे लेपर्ड, फिमेल लेपर्ड होती आणि जमिनीवर खूप चांगल्या रीतीने कॅमोफ्लाज झालेली आणि ती एकटक तिचं नजर होतं झाडांवर ते माकडं उड्या मारत होती आणि ती वेट करत होती की एखादं माकड जर थोडं चुकून खालती आलं तर ती तिचं शिकार करेल. माकडांनी अजून तिला बघितलं नव्हतं, त्यांचं लक्ष गेलं नव्हतं. लगेच और कितनी देर, उसको बोलो ना थोड़ा जल्दी करे. अरे यार 10 मिनिट हो गए, 15 मिनिट हो गए, हमको बोर हो रहा है. आता ह्याच्यात आम्ही काय करणार. आणि बऱ्याचदा असं होतं की जेव्हा हे स्टॉकिंग करत असतात, हे शिकार करायचा प्रयत्न करत असतात, कधी कधी 2, 3, 4 तास पण लागतात त्यांना प्राण्याच्या तितक्या जवळ पोचायला की ते एक अटॅक लॉन्च करू शकतील आणि शिकार करू शकतील. आणि एवढा प्लॅनिंग करून, एवढा वेट करून, पेशन्स दाखवून सुद्धा लेपर्ड किंवा टायगर जो आहे हे ओनली वन्स इन अबाउट 20 टाइम्स सक्सेसफुल होतात शिकार करण्यात. 19 वेळा लगभग हरिण असो, माकड असो किंवा जे काय नीलगाय वगैरे ज्याचा शिकार करत असेल हे प्राणी एस्केप होण्यात सक्सेसफुल होतात. परत असं एक विचार की हरण म्हटलं तर हर्बिवोरस, व्हेजिटेरियन प्राणी असतो, आणि टायगर किंवा लेपर्ड म्हटलं तर ते कार्निवोरस, फक्त मांस खातात. तर जगात असा कोणताही प्राणी नाही जो 100% हर्बिवोरस असतो किंवा 100% कार्निवोरस असतो. हरिण जे आहे किंवा व्हेजिटेरियन, हत्ती आहेत, नीलगाय वगैरे बाकीचे माकडं आहेत, यांचं खूप जास्त प्रमाणात डाएट असते. पानं, फळं, ग्रास वगैरे खातात. एस्पेशली हरणाचं जर एक्झाम्पल घेतलं तर मोर दॅन 90-95% त्यांचं जे डाएट आहे हे हर्बिवोरस असते. पण या गवतातना आणि पानातना त्यांना मिनरल्स किंवा सॉल्ट्स मिळत नाही आणि यासाठी त्यांना दुसऱ्या काही गोष्टी बघाव्या लागतात ज्याच्यातनं मिळतील. त्यातलं एक प्रकारचे एक गोष्ट जे खातात ती हाडं आहेत. त्यांना जर खूप जुनं मेलेलं प्राणी सापडलं आणि त्याची हाडं पडलेली असतील तर ती हाडं चावून चावून त्याच्यातनं कॅल्शियम घेतात. ते शिकार नाही करत, वाघासारखं, लेपर्डसारखं ते शिकार नाही करणार, पण जर त्यांना हाडं मिळाली तर ते खाऊन त्यांना जे मिनरल्सची गरज आहे बॉडीला ती ते हे करण्यात दे डोंट थिंक ट्वाईस. ते त्याच्यासाठी इट्स जस्ट अ सोर्स ऑफ फूड. तसंच वाघ, बिबटे किंवा इव्हन कुत्र्यांचे जे प्रकार आहेत, कोल्हे, लांडगे, हे पण अनेकदा ग्रास खातात. इव्हन आपल्या घरी पण पाळलेले प्राणी असतात, कुत्रे आणि मांजरी, बरेचदा गवत चावतात कारण का त्यांना पोट साफ ठेवण्यासाठी रफेज जे लागते, फायबर्स, हे गवतातना मिळते. आणि त्यांना ते त्यांच्या ह्याच्यात आहे की कोणत्या प्रकारचं घास
ग्रास ते खाऊ शकतात गवत, आणि जे त्यांच्यासाठी हार्मफुल नाही आहे आणि त्यांना जे युजफुल आहे रफेजसाठी. सो मी आतापर्यंत काही मॅमल्स प्राण्यांबद्दल सांगत होतो, पण प्रत्येक सफारीत प्राणी दिसतीलच असं काही गॅरंटी नसते. मग असं नाही झालं तर मग आमचा प्रयत्न असतो की काही दुसऱ्या गोष्टी दाखवून थोडं गेस्टना असं की हां जंगलात भरपूर काय बघायला मिळालं असं वाटलं पाहिजे. पक्षी खूप सापडतात जगभरात, जवळपास 10,500पेक्षा जास्त प्रजाती आहेत पक्ष्यांच्या, आणि फक्त भारतात म्हणायचं झालं तर 1500हूनही अधिक प्रजाती आहेत. मी जिकडे जिकडे काम केलं आहे साधारणतः मध्य भारतात, तर तिकडे पण 300-350पेक्षा जास्त स्पीसीज आढळतात पक्ष्यांचे. तर पक्षी खूप दिसतात सफारीवर, आणि आम्ही प्रयत्न करतो काही इंटरेस्टिंग थोडंफार इन्फॉर्मेशन देऊन त्यांच्याबद्दल एक इंटरेस्ट निर्माण व्हावा पर्यटकांमध्ये. जे मोठे आणि जास्त कलरफुल असे पक्षी असतात जसे मोर आहेत, तर ह्यांच्यात इंटरेस्ट खूप इझिली येतो लोकांना. त्याच्यात असं त्यांना जास्त प्रयत्न नाही करायला लागत आम्हाला की हां नाही बघा मी काहीतरी सांगतो, ते आवडीने बघतातच. परत मोर दिसला की असते अच्छा मग हा डान्स कधी करेल, आता डान्स का नाही करत आहे, तुम्ही काही शिटी वगैरे वाजवाल का, म्युझिक प्ले केलं तर डान्स करेल का. तर मोर हा डान्स करतो फिमेलला, लांडोरीला इम्प्रेस करण्यासाठी. आसपास लांडोर नसेल तर मोर डान्स नाही करणार, तुमच्या म्युझिकशी किंवा तुमच्या एंटरटेनमेंटसाठी त्याचा काहीच संबंध नाही आहे. तर बरेच पक्षी आकाराने खूप छोटे असतात, म्हणजे आपण चिमणी वगैरे बघतो या आकाराचे पण पक्षी भरपूर असतात, पण यात थोडा कमी इंटरेस्ट येतो. रेड ॲवेट किंवा रेड मुनिया नावाचा हा पक्षी आहे. हा साधारणतः चिमणी इतकाच असतो साईजनी, पण ह्याच्यात जो मेल आहे नर असतो त्याला खूप मस्त ब्युटिफुल लाल रंग असतो. हे हिवाळ्यात ह्यांचं ब्रीडिंग असतं, नेस्ट बांधतात. तर तेव्हा हे गवतात, जिकडे ग्रासलँड असतं तिकडे दिसतात, गवतात ग्रास प्लेट्स घेऊन जातात ते रंगवायला. पण परत बरेचदा तेच होते की अरे नाही ये क्या देखना, ये नाही कुछ टायगर ढूंढतो, टायगर देखते हैं. अजून एक कलरफुल पक्षी जो मध्य भारतात खूप सापडतो, इंडियन रोलर, किंवा आपण मराठीत त्याला नीलकंठ असं म्हणतो. ची मजेशीर गोष्ट, निळ्या रंगामुळे एकदा हा आपण शिव देवाबरोबर ह्याचं असोसिएशन करतो. आणि मध्य भारतात जी गोंड आणि बैगा आदिवासी जमाती आहेत त्यांचं असं बिलीफ आहे की दसऱ्याच्या दिवशी जर रोलर दिसला तर तुम्हाला धनप्राप्ती होते, मॉनिटरी बेनिफिट मिळते त्या दिवशी. तर दसऱ्याच्या दिवशी खूप लोक बाहेर निघतात त्यांच्या घरातल्या शेतांमध्ये आणि जंगलाच्या कडेला वगैरे फिरतात हा पक्षी शोधत. एकदा मी जेव्हा कानामध्ये काम करत, मी इकडनं रात्रीची ट्रेन पकडून जायचो, गोंदियाला उतरायचो आणि तिकडनं मग 2 तासावर आमचं रिसॉर्ट होतं. तर गाडी यायची रिसॉर्टमधनं मला पिकअप करायला. गोंदिया ते कान्हा आम्ही जे जायचो, मध्ये एक डोंगरी भाग लागायचा, जंगल होतं आणि तिकडे पण वाघ बघितलेत, पण हे वाघ साधारणतः गावाच्या आसपास राहायचे, त्यामुळे खूप शाय डरपूक कसे होते स्वभावाने. तर तिकडे वाघ दिसणं असं खूप रेअर होतं. आम्ही जात असताना मी बघितलं की 3 बसेस उभ्या आहेत एका नाल्यात, सगळे लोक उतरलेत आणि ते नाल्यात काहीतरी कन्सर्ट चालले की अरे ते. मी जिप्सीत होतो, आम्ही लगेच गाडी थांबवली, मला वाटलं टायगर दिसतोय फॉर शुअर. गाडी थांबवली, मी जाऊन गर्दीत सामील झालो आणि कुठे वाघ आहे कुठे, अरे वाघ नाही, रोलर नीलकंठ. मतलब इसको क्यों ढूंढ रहे हो, आज दसरा है, आज पैसा मिलेगा. तर गावांमध्ये पण म्हणजे 3 बसेस भरून लोक आलेले किंवा तिकडे थांबले, त्यांना जेव्हा रोलर दिसला तेव्हा त्याला बघण्यासाठी. तर हा पक्षी असा आपण साधारणतः बघितला की थोडाफार ब्ल्यू त्याच्यावर दिसते कलर आणि लोकांना खूप आवडतो. पण मग 10 मिनटं 2 मिनटं थांबलं की अच्छा चलो आगे चलते. त्यामुळे मला बरेचदा ह्याचे खूप जास्त फोटो काढण्याची संधी नव्हती मिळाली. आणि मला हे जेव्हा पंख उघडतात तेव्हा यांचा जो ब्ल्यू कलर पंखांच्या खालचा आहे आतमधला, हा अजूनही जास्त ब्राईट आणि व्हायब्रंट असा असतो. तर माझी खूप वर्षांपासून इच्छा होती की उडताना एका रोलरचा एक फोटो कधीतरी मिळाला पाहिजे, पण इतके वर्ष चान्स नव्हता मिळाला. आता रिसेंटली पेंच नावाचं जंगल आहे नागपूरच्या जवळ, मध्य प्रदेश साईडला, आणि रात्रीचा पाऊस पडलेला. आम्ही ज्या सकाळी सफारीला गेलो तेव्हा ढगाळ होतं
आणि जस्ट थोडंसं सनलाईट यायला लागलं, भरपूर पक्षी पण बाहेर निघून त्यांची पंख सुकवायला, तर उडताना नाही मिळाला, पण त्यांना आय वॉज हॅपी की थोडी त्यांनी पंख उघडलेली सुकवायला आणि मला त्याच्या पंखांचा आतमधला कलर टिपता आला. आणि हा फोटो काढल्यानंतर लगेच 1-2 महिन्यात एक दुसरे गेस्ट आले, ते फोटोग्राफर होते US वरना. ते त्यांचं एक विशलिस्ट होती की रोलरचा फोटो उडताना आम्हाला पण काढायचा आहे. ते बोले हे तू अरेंज करून देऊ शकतोस का आम्हाला. लकीली तेव्हा रोलरचं नेस्टिंग पण चालू होतं. म्हणजे एकीकडे नेस्टिंग आहे, आपण जाऊन तिकडे वेट करू, तो नेस्टमधनं बाहेर येत जाताना आपल्याला कदाचित उडताना फोटो मिळेल. तर आम्ही तिकडे पेशंटली वेट केलं आणि त्यांना पण काढता आला फोटो. आणि ते वेट होती, ते हा तुझ्यासाठी पण थांबू, तू पण काढून घे फोटो. तर हा हे त्याचं नेस्ट आहे, राईटला जे होल दिसतंय झाडावर, आणि त्यातनं तो जस्ट बाहेर निघत होता. किडे पकडून ते आणत होते, मेल फिमेल दोघे आपल्या पिल्लांना अडवायला. पण जर पक्षी तितका कलरफुल नसेल तर मग लोकांचं इंटरेस्ट निर्माण करणं थोडं कठीण पडते. या पक्षाचं नाव तुम्ही ऐकलं असेल, आपण मराठीत पावशा असं म्हणतो. साधारणतः जशी थंडी संपते, गरमी सुरू होते, तेव्हापासून ह्याचं कॉलिंग खूप ऐकू येते. पिऊ पिपिऊ पिऊ पिपिऊ पिऊ पिपिऊ असे आवाज काढत आणि दिवसभर साधारणतः ह्याचं कॉलिंग चालू असते. इंग्लिशमध्ये जे दुसरं प्रॉपर नावाचं आहे कॉमन हॉक कुकू. कुकू म्हणजे आपली कोकिळा आहे, तिचाच एक प्रकार, त्यांच्याच रिलेटेड एक असते. तर जसं कोकिळा करते ते स्वतःची घरटी नाही बांधत, ते कावळ्यांच्या घरट्यात आपली अंडी घालतात. तसेच हे जे हॉक कुकू आहे ही पण स्वतःचं घरटं नाही करत. जास्त करून हे बघा, एक जंगल बॅबलर नावाचा पक्षी सापडतो, त्याला आपण मराठीत सात भाई असं म्हणतो, आणि त्याच्या घरट्यांमध्ये हे अंडी घालतात. तर ह्यांचं जे मेटिंग होणं कुकूचं आणि एग लेंगचा जो टाईम आहे हा त्यांना इतका परफेक्टली त्या बॅबलर बरोबर मॅच करायला लागतो. कारण जर ते खूप लवकर त्यांनी मेटिंग केलं आणि अंड घालायला ले करायला रेडी आहे फिमेल, पण बॅबलरचं नेस्टच अजून रेडी नाही आहे, तर मग ते त्यांचा टाईम मिसमॅच होतो. आणि जास्त लेट झालं तर बॅबलरची अंडी घालून त्यांची पिल्लं आली आहेत आणि ते घरटं सोडून पण गेली आहेत. आणि आता जर हिनी अंड घातलं तर कोणी त्याची देखभाल करायला नाही आहे. सो ते टाईम त्यांना खूप परफेक्टली मॅच करावं लागतं आणि यासाठी करेक्ट टाईमला त्यांचं मेटिंग होणं, प्रजनन होणं खूप जरुरी आहे. सो त्या काळात जेव्हा हे मेटिंगचा तेव्हा ही जी कुकू आहे, तुम्ही जंगलात कुठे राहत असाल तर हिचा आवाज तुम्हाला दुपारी 2 वाजता 3 वाजता भर दुपारी पण येतो. आणि साधारणतः मार्च एप्रिल जेव्हा गरमी ऑलरेडी थोडी हाय झालेली असते, रात्री कधी तुमची झोपमोड झाली तर 1 वाजता 2 वाजता रात्री पण हिचं पिऊ पिपिऊ पिऊ पिपिऊ पिऊ पिपिऊ कॉलिंग चालू असते. तर आम्ही असंच म्हणजे गंमत म्हणून आम्ही असं म्हणतो की हिला डोक्याला थोडं काहीतरी परिणाम झाला आहे, ह्याच्या 24 तास शी सिंगिंग. तिच्या हेडमध्ये ब्रेनमध्ये फीवर चढला आहे. तर त्याचं जे कॉल आहे ते लक्षात ठेवायला आम्ही एक इंग्लिश फ्रेज वापरतो, पिऊ पिपिऊ पिऊ पिपिऊ करतो. ब्रेन फीवर, ब्रेन फीवर. तसे निमॉनिक्स आम्ही काही वापरतो म्हणजे जेणेकरून आम्ही त्याचे कॉल्स आम्ही लक्षात ठेवू शकतो. अजून एक पक्षी आहे, आपल्या मराठीत कोतवाल असं एका पक्षाला नाव दिलं आहे. तर कोतवाल ब्लॅक ड्रॉंगो नावाचा पक्षी त्याला म्हणतो, पण त्या ड्रॉंगोचाच एक प्रकार दुसरा रॅकेट टेल्ड ड्रॉंगो. याची जी शेपटी अशी एक पातळ वायरसारखी येते खालती आणि तिचं जे टिप आहे ते फुगलेलं आहे, म्हणजे आपले बॅडमिंटन किंवा टेनिसचे रॅकेट्स असतात त्यासारखं. पण इतका कलरफुल नसला तरी याचं वैशिष्ट्य म्हणजे हा पक्षी जवळपास 35 ते 40 वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाजांचं हुबेहूब नकल करू शकतो. बॅबलर्स वगैरे म्हटले तर त्यांची, कुकूजची, कावळ्यांची आणि भरपूर पक्ष्यांची नकल करतो हा. का या पक्षाकडे ही काबिलियत आहे ह्याच्यावर अजूनही कोणाचं प्रूफ नाही करता आलं कोणाला. पण मी एक किस्सा मी मिळवेल, इन्सिडेंट जो मी बघितला आहे स्वतःहून कान्हाच्या जंगलात. सो रॅकेट टेल्ड ड्रॉंगो हा पक्षी एका फांदीवर बसून आसपास बघत होता. खालती जमिनीवर हे सातभाई जे मी म्हटले जंगल बॅबलर्स, ते सुकलेली पानं जी पडलेली जमिनीवर फॉरेस्ट फ्लोअरवर
ती उचलून त्याच्याखाली किडे शोधत होती. एका बॅबलरला एक कॅटरपिलर मिळाली खाण्यासाठी आणि रॅकेट टेल ड्रॉंगोचं बारीक लक्ष होतं सगळ्यांवर. त्यांनी जेव्हा बघितलं की एकाला काहीतरी मिळालं आहे खायला, त्यांनी एका ईगलचा आवाज काढला. आता हा ईगल छोट्या पक्ष्यांचा शिकार करतो. सगळे बॅबलर एकदम सतर्क झाले आणि शोधायला लागले कुठे कुठे कुठे. तितक्यात हा रॅकेट टेल ड्रॉंगो आला. त्यांनी त्याच्या चोचेतनं ती कॅटरपिलर खेचली आणि घेऊन उडून गेला. पण अजून एक दुसरा किस्सा होता. हे पक्षी जे आहेत त्यांच्यात पण वेगवेगळे आवाज करू शकतात आणि बऱ्याचदा जेव्हा त्याला असं वाटतं की डेंजर आहे आसपास, जसं ईगलचं मी बोललो, किंवा छोटी मांजर असेल, साप असेल, घुबड असेल, जे पक्ष्यांचा शिकार करतात, असे काही प्राणी दिसले तर हे पक्षी काही वेगळे आवाज करतात जेणेकरून ते आसपास आपल्या साथीदारांना एक मेसेज देऊ शकते की इकडे आता डेंजर आहे, तर जरा म्हणजे जपून राहा, आसपास बघत राहा. एकदा मी ऑफिसमध्ये बसलेलो आणि बाहेर ना जंगल बॅबलर्सचा हा अलार्म कॉल मला ऐकू आला. मला वाटलं काहीतरी इतर घुबड आला असेल किंवा साप आला असेल किंवा मांजर असेल. तर बाहेर जाऊन बघितलं तर जंगल बॅबलर एकही नव्हता. एक मांजर तिकडनं, गावातली मांजर चाललेली आणि तिला बघून हा रॅकेट टेल ड्रॉंगो जंगल बॅबलरचा अलार्म कॉल करत होता. म्हणजे ह्याला फक्त दुसरी भाषेची नक्कल नाही करतायत, तर त्या भाषा कधी वापरायची, ते शब्द कधी वापरायचे याची पण जाणीव आहे. साधारणतः आउल्स जेव्हा दिसतात तर लोकांना खूप इंटरेस्ट येतो. एक तर त्यांचे मोठे मोठे डोळे असतात फ्रंट फेसिंग, तर थोडाफार आपल्यासारखा चेहरा वाटतो. आणि आउल्स युजली रात्रीचे ॲक्टिव्ह असतात, त्यामुळे दिवसा काय करतात तर रात्री काय करतात त्याबद्दल इन्फॉर्मेशन कमी असते. कुतूहल असते लोकांना की अरे यार याची लाईफ एकदम सिक्रेटिव्ह आहे, तर काय करतो, कसं करतो. तर आउल्समध्ये इंटरेस्ट जनरेट करणं थोडं इझी असते. हा फोटो काढलेला जवाईमध्ये. हे रॉक ईगल आऊल किंवा इंडियन ईगल आऊल नावाचं एक घुबड आहे. ईगल आऊल यासाठी कारण का आकाराने खूप मोठं आहे. त्याची उंची जी आहे ती साधारण 2 ते 2.5 फुटापर्यंत असते. दगडावर बसले ग्रॅनाईटच्या. आणि हे यांचं दुसरं नाव जे रॉक ईगल आऊल यासाठी कारण काय झाडात नाही तर दगडांमध्ये कुठे जिकडे गॅप असते छोटीशी गुफा त्याच्यात घरटी बनवतात. बऱ्याच ठिकाणी ग्रॅनाईटचं मायनिंग केल्यामुळे यांना घरटी बनवण्याची जी जागा आहे त्या कमी होत चालल्या आहेत. सो दॅट इज वन ऑफ द रिझन्स हे आऊल खूप एंडेंजर्ड आहे भारतात. पण अजून एक खूप सॅड अशी दुसरं कारण आहे ह्याचं, यांचे नंबर्स कमी होण्याचं. एस्पेशली आपल्या महाराष्ट्रात ब्लॅक मॅजिक, काळी जादू वगैरे जिकडे प्रॅक्टिस करतात तर कोणी त्यांच्याकडे गेलं की आम्हाला मूल होत नाही आहे, आमचे पैशांचे प्रॉब्लेम आहेत, बोलतात एक घुबड आणून द्या आम्हाला आऊल, त्याची बळी चढवू आपण आणि त्याच्याने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुम्ही छोटं घुबड आणलं तर वेळ लागेल प्रॉब्लेम व्हायला, मोठं घुबड आणलं तर लवकरात लवकर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आता जे कोण माणसं जातात अशा लोकांना त्यांना कुठे इन्फॉर्मेशन असते की घुबड कुठे पकडायचा वगैरे, तर ते जे ढोंगी बाबा वगैरे तेच सांगतात, अच्छा मग आम्ही तुम्हाला अरेंज करून देतो, इतके इतके पैसे लागतील घुबडाचे पण होईल आणि ती बळी चढवल्यावर लगेच तुमचं सोल्युशन तुमच्या प्रॉब्लेमचं होऊन जाईल. तर महाराष्ट्रात खूप प्रमाणांमध्ये लोक ह्यांचा शिकार करणं की ह्यांना पकडतात याच कारणासाठी की हे अशा ढोंगी बाबांना विकू शकतील. एक दुसरं घुबड जे खूप छोटं आहे आकाराने आणि खूप मस्त कॅमोफ्लाज होतो. तर झाडाच्या खोडामध्ये जे होल आहे हे इकडे बसलंय. त्याचा रंग इतका मस्त जुळतो झाडाच्या खोडावर की तुम्ही गाडीतनं वगैरे जेव्हा जात असता पटकन असं बघून त्याला स्पॉट करणं खूप डिफिकल्ट जातं. हे मोठं आहे आऊल, म्हणजे ॲडल्ट, कम्प्लिटली एजनी मोठं झालेलं. हे शांत आहे. ह्यांना माहिती की आपण जर जास्त मुवमेंट केली तर आपण इतर आपले पक्ष किंवा जी माणसं जात आहेत हे आपल्याला स्पॉट करू शकतील. सो हे खूप म्हणजे असं जास्त मुवमेंट करत नाही, एकदम स्थिर बसून राहतात. पण ह्यांची जे पिल्लं होतात त्यांना खूप कुतूहल असते की काय चाललंय बाहेर, कोण आलंय, आवाज कसला येतोय. तर मी जिकडे बेंचमध्ये आता रिसॉर्टमध्ये काम करतो तर
तिकडे एक घरटं आम्हाला दाखवलं आणि जेव्हा केव्हा आम्ही तिकडनं खाल्लं जायचो तर ते पिल्लू लगेच असं बाहेर टाकून बघायचं कोण आलंय काय. त्याचे फोटो आम्हाला काढायचे खूप संध्या मिळाल्या. जे मोठे प्रेडेटरी प्राणी पक्षी असतात म्हणजे ईगल्स, हॉक्स, फॅल्कन्स, बल्चर्स वगैरे यांच्यात पण लोकांना इंटरेस्ट खूप इझिली येतो. तर तसाच एक ईगल जो सापडतो मध्य भारतात, सर्पंट ईगल असं म्हणतात त्याला किंवा मराठीत सर्पगरुड. कारण ते सर्वात जास्त ह्यांना ऑब्झर्व केले की हे सापांचा शिकार करतात आणि साप खातात. तर मी हे नाव खूप आधीपासून वाचलेलं, पक्षी पण बरेचदा बघितलेला, पण ह्यांना साप खाताना बघणं हे तितकं कॉमन नाही आहे. आणि मी 2-3दा आधी बघितलेलं कधी सापाला घेऊन उडून जाताना वगैरे, पण फोटो काढता आला नव्हता. कान्हामध्ये काही वर्षांपूर्वी मला तर ह्याच्या पायात एक साप पकडलाय. आपण मराठीत दिवट असं म्हणतो एका सापाला, चेकट केलंय, पाण्यात राहणारा साप असतो, त्याचा शिकार केलाय इथे. वल्चर्स पण सगळ्यांना माहीत असली गिधाडं पहिला खूप दिसायचे. काही वल्चर्स जे होते त्यांची संख्या खूप खूप जास्त होती, पण गेल्या काही वर्षांमध्ये यांची संख्या खूप कमी झाली आहे. हे जे आहे या फोटोमध्ये तर काही 2 कोल्ह्यांनी एका ह्याचा शिकार केलेला, हरणाच्या पिल्लाचा, आणि ते खाऊन त्यांचं जितकं खाणं होतं ते खाऊन निघून गेले. आणि मग ती जी कार्कस डेड बॉडी राहिलेली तर लगेच वल्चर्स आले आणि ते खायला लागले. त्यामुळे थोडंफार त्यांच्या डोक्यावर रक्त लागलं आहे. वल्चर्स खूप युनिक दिसतात कारण का त्यांना डोक्यावर काही फेदर्स नसतात बाकी पक्ष्यांसारखे, आणि हे यासाठी असते की बरेचदा त्यांना त्यांचं पूर्ण डोकं एका मेलेल्या प्राण्याच्या शरीराच्या आतमध्ये घालावं लागते मांसाचे तुकडे तोडून काढायला. जर त्यांना पंख असेल तर त्याच्यावर रक्त चिपकेल किंवा मांसाचे काही तुकडे अडकतील आणि मग त्याच्यात खूप जर्म्स वगैरे अट्रॅक्ट होऊ शकतात. तर त्यांना एव्होल्युशनमध्ये त्यांनी दे हॅव लॉस्ट सगळी जी पिसं आहेत त्यांच्या डोक्यावरची, खूप इझी होते त्यांना त्यांचं हेड क्लीन ठेवायला. हा जो प्रकार आहे गिधाडाचा, व्हाईट रम्प्ड वल्चर, त्याला पाठीवर एक सफेद पॅच असतो आणि म्हणून ते नाव व्हाईट रम्प्ड वल्चर. 1980s मध्ये असा अंदाज होता की या पक्ष्याची जी जनसंख्या आहे हा इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणजे पाकिस्तान, इंडिया, नेपाळ, भूतान, बांगलादेश इतक्या कंट्रीजमध्ये सापडतो, आणि ह्याची जनसंख्या जवळपास 80 मिलियन इतकी होती. आणि 2005 मध्ये याची जनसंख्या 3000पेक्षा खाली गेली. तर तेव्हा जेव्हा संशोधन केलं कळलं की एक डायक्लोफेनॅक नावाचं केमिकल वापरत होते फार्मर्स. ते आपल्या जे लाईफस्टॉक प्राणी आहेत त्यांना ॲज अ पेन किलर म्हणून द्यायचे मसल्स रिलॅक्स होण्यासाठी. पण हे प्राणी जेव्हा मरायचे आणि त्यांना गावाच्या वेशीवर वगैरे फेकून द्यायचे, वल्चर्स जेव्हा येऊन असे प्राणी खायचे ज्यांच्या मसल्समध्ये डायक्लोफेनॅक आहे, त्यांच्या किडनीज फेल व्हायच्या आणि त्यामुळे भरपूर वल्चर्सची जनसंख्या खूप फास्ट कमी झाली. नॉर्थ अमेरिका आणि युरोपमध्ये या पदार्थावर एकदम लगेच बॅन करून टाकला, पण आफ्रिका आणि एशियासारख्या मागासलेल्या देशांमध्ये थोडा हा बॅन इफेक्टमध्ये आणायला वेळ लागला. ते बॅन झाल्यानंतर सुद्धा डायक्लोफेनॅक ब्लॅक मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मिळत होतं आणि ती वल्चर्सची त्यामुळे संख्या कमी 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 होत राहिली. पण आता सगळे जे फॅक्टरीज डायक्लोफेनॅक बनवायचे यांच्यावर रेट टाकून ऑलमोस्ट कम्प्लिटली झिरो झालं आहे आता डायक्लोफेनॅक मिळणं. काही आपण जे मेडिसिन्स घेतो, ह्युमन्स जे मेडिसिन घेतात त्यात असते डायक्लोफेनॅक, पण प्राण्यांच्या मेडिसिन्समध्ये आता हे सापडत नाही डायक्लोफेनॅक. आणि आपल्या ह्याच्यात काही NGOsनी, काही रिसर्च ऑर्गनायझेशन्सनी यांच्यासाठी आर्टिफिशियल ब्रीडिंग सेंटर्स तयार केली, कॅप्टिव्ह ब्रीडिंग सेंटर्स. तर त्याच्यात जे वल्चर्स मोठे जन्मायचे त्यांना ते असंच खाणं द्यायचे ज्याच्यात 100% डायक्लोफेनॅक नाही आहे. आणि मग हे वल्चर्स आता मोठे होत गेले आणि त्यांना आता परत जंगलात सोडत गेले. तर गेल्या 5-1 वर्षात असं पण हे केलं की आता हळूहळू वल्चर्सची संख्या वाढत पण चालली आहे. पण जी 1980s मध्ये वगैरे होती तिथपर्यंत पोचायला भरपूर वेळ लागेल आणि तोपर्यंत होपफुली हे केमिकल्स आपल्या यूजमधनं बाहेर राहतील. मी भरपूर फोटो दाखवतोय आणि असं वाटतं की अरे यार काय मस्त फोटो मिळालाय, असं जंगलात फिरलं की असे फोटो मिळतात.
पण यामागे बरेचदा खूप प्रयत्न करावे लागतात. तर काही माझ्या फोटोग्राफीचे असे गमतीदार किस्से मी सांगू इच्छितो. कधी कधी जर तुमचं लक चांगलं असेल आणि सगळं म्हणजे एव्हरीथिंग गोज अकॉर्डिंग टू प्लॅन, तर प्राणी असा ओपनमध्ये चालतो आणि तुम्हाला फोटो मिळतो. पण जसं मी आधी बोललो, हे आमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. आम्ही नाही सांगू शकत की हां तू इकडनं चाल, मी इकडे रेडी आहे कॅमेरा घेऊन. कधी कधी फोटो असेच मिळतात की टायगर कुठेतरी झाडाच्या मागे आहे, रस्त्यावर निघत नाही, किंवा आवाज येतोय, पंजे बघितले, आम्हाला माहितीकडे लपलेला आहे पण तो बाहेर निघत नाही. कधी लाईट बरोबर नसतो, म्हणजे लाईट त्याच्या मागनं येतोय त्यामुळे त्याचे कलर्स टिपता येत नाहीत. असे पण भरपूर किस्से होतात. हा एक छोटासा पक्षी आहे, ब्लॅक नेक मोनार्क नावाचा. आपल्या चिमणीपेक्षाही थोडा छोटा असतो आकारात. हे फोटो मी आता रिसेंटली हा फोटो काढलेला पेंच मध्य प्रदेश या जंगलात. आणि हा खूप ॲक्टिव्ह असतो पक्षी, म्हणजे एका ठिकाणी बसत नाही, आला की लगेच काही सेकंद असतो आणि मग उडत राहतो इकडे तिकडे किडे पकडायला. तर मी कॅमेरा घेऊन होतो लकीली आणि हा पक्षी येऊन माझ्यापासून साधारण 6 फुटावर एका फांदीवर बसला. आणि मी खूप खुश झालो, कारण माझ्याकडे आधीचे जे खूप लांबना काढलेले फोटो आहेत, इतक्या जवळना एक फोटो काढायची संधी मिळते. तर मी हळूहळू आपला कॅमेरा घेतला थोडासा आणि मी फोटो काढायला लागलो. आता मी सडनली काही मुवमेंट केले तर हा उडून जाईल, पण मी प्रयत्न करत होतो की मी जरा अजून जवळ जाता आलं तर. पक्षी तिकडे बसून राहिलं आहे आणि तितक्या माझ्या डोक्यावर हातावर मच्छर चावत होते. पण आता त्या मच्छरांना मला हकलवता येत नव्हतं. म्हटलं की आता काय करू, मच्छरांना हकलवलं तर हा पक्षी उडून जाईल माझ्या मुवमेंटमुळे. आणि तर की थोड्या वेळ लेट अस बेअर द पेन, मस्किटोज चावले तरी, पण फोटो मिळणं जास्त इम्पॉर्टंट आहे. बरेचदा फोटो काढण्यासाठी जे जमिनीवर गोष्टी सापडतात किंवा जमिनीजवळ, तर आम्ही जमिनीवरचे झोपून पण फोटो काढतो. तुम्ही बघितलं असेल कधी व्हिडिओजमध्ये किंवा ह्याच्यात की फोटोग्राफर एकदम झोपून आय लेवल शॉट्स केला होतं. हे एक झिब्रा ब्लू नावाचं बटरफ्लाय आहे आणि असंच गवतात होतं. तर मी याचं खालती जमिनीवर झोपलो आणि बघितलं तर चांगला अँगल, जे आसपासचं गवत काही डिस्टर्बन्स येत नव्हतं, की अशा अँगलनी फोटो काढतो. आणि मी झोपल्यावर मला कळलं की झाडांच्या मागनं सूर्य बाहेर येतोय, थोड्या वेळात वरती येईल आणि तो वरती आला की ह्याच्या मागना प्रकाश असेल आणि ह्याची जी बॉर्डर आहे त्याला एक खूप सुरेख असा ब्लू रंग असतो. तुला की थोड्या वेळ जर मी वेट केला, मी हल्लो नाही, तर हे फुलपाखरू पण उठणार नाही आणि मला तो ब्लू कलर एका फोटोमध्ये काढता येतो. पण जेव्हा मी तिकडे खालती जमिनीवर लोळताना बघितलं नाही, पण तिकडे मुंगळे फिरत होते आणि लगेच माझ्या पायावर चावायला लागले. तर मी आता पायाने झटकले थोडेफार, पण मला की वेट करून बघूया थोड्या वेळ. तो जर फोटो मिळाला तर हे मुंगळ्यांचं चावणं काय इट्स वर्थ इट. 3-4 मुंगळे चावले माझ्या पायावर, पण त्यानंतर हा फोटो काढताना ज्याच्यात त्याचा तो ब्लू कलर जो आहे बॉर्डरला, हा इकडे तो काढता आला. आम्ही काय करतो हे आम्हाला तर माहिती आहे. मी जमिनीवर झोपलो तर फोटो काढण्यासाठी, दुसरा फोटोग्राफर वगैरे आला तर त्याला लगेच कळते की हा कशासाठी जमिनीवर, ते ज्यांना थोडीफार सवय झाली आहे फोटोग्राफर्सना बघण्याची. पण सगळ्यांना ही सवय नसते की त्यांना कळत नाही की काय करतोय. मी कानामध्ये जेव्हा काम करायचो तर तिकडे जे मॅनेजर होते रिसॉर्टचे, त्यांची वाईफ आलेली एकदा त्यांना भेटायला आणि मी या पक्ष्याचा फोटो काढत होतो. पफ थ्रोटेड बॅबलर नावाचा पक्षी आहे आणि तो खालती हा जो पालापाचोळा इकडं आहे त्याच्यात मुंग्या वगैरे शोधत होता खायला. मी जमिनीवर झोपून फोटो काढत होतो. सडनली ते असेच फिरत फिरत आल्या. त्यांनी मला बघितलं, त्यांना वाटलं मी चक्कर येऊन पडलो आहे. तर त्या जोरात ओरडल्या आणि मग पळत गेल्या मदत आणायला. त्यांनी तिकडे सिक्युरिटीला वगैरे बोललं, अरे वो प्रणात गिर गया, प्रणात को उठाना पडेगा, पाणी लेके आओ, पाणी लेके आओ. मी पण त्यांची ते ओरडलं का मी ऐकलं. मी परत म्हटलं काय क्या हुआ बोला तुमको तो चक्कर आ गई थी ना. बोला नहीं मैं फोटो खींच रहा था. बोले अरे यार ऐसे मत करो हमारे सामने. हा टॉनी राजा नावाचं एक फुलपाखरू आहे. फुलपाखरांबद्दल एक इंटरेस्टिंग आहे. आपण बरेचदा बघतो की माहिती आहे की ते फुलांवर येतात मध पिण्यासाठी. जे मध ते पितात त्याच्यात शुगर असते आणि त्यांना एनर्जी मिळते.
पण त्यांच्या पण डाएटमध्ये त्यांना मिनरल्सची खूप आवश्यकता असते, सॉल्ट्स आणि मिनरल्स, जे त्यांना मधातता मिळत नाही. तर ते एक ॲक्टिव्हिटी करतात, मड पडले. बरेचदा चिखलामध्ये, ओल्या मातीवर ते एकत्र येतात आणि चिखलामध्ये जे मिनरल्स पाण्यामध्ये मिसळलेले आहेत त्याचं सेवन करतात. पण ते न मिळता बाकी काही गोष्टी आहेत ज्याच्यातनं त्यांना हे मिनरल्स मिळू शकतात. त्यातली एक गोष्ट अशी की मेलेले प्राणी जे आहेत किंवा कोणतीही प्रकारची डेड बॉडी जी आहे तर मसल्समधनं त्याच्यातनं पण मिनरल्स निघत असतात, एक ते. किंवा प्राण्यांची विष्ठा जी असते त्यातनं पण मिनरल्स मिळतात बरेचदा. तर हे जे बटरफ्लाय आहे हे जास्त करून खूप वरती उडते, जमिनीजवळ जास्त येत नाही, त्यामुळे याचे फोटो फार कमी लोकांकडे आहेत. एकदा मी जंगलात चालत असताना ही जी खालती दिसते ही टायगरची विष्ठा आहे आणि हे जे येतं हे त्या फुलपाखराची जीभ आहे. त्यांची जीभ जी अशी स्ट्रॉसारखी असते आणि ते काही लिक्विड पदार्थ त्यातनं त्याचं सेवन करू शकतात. आता प्राण्यांची विष्ठा म्हटल्यावर स्मेल असतोच आसपास. आपण कधी शहरात आपण लगेच नाक बंद करून जातो, पण परत मी आणि माझा एक मित्र पण होता सोबत, म्हणलं की अरे यार स्मेल तो बहुत आ रहा है पण फोटो तर काढायचे आहेत. तर स्मेलचं हे करत म्हणजे थोडं आम्ही ठरवलं की नाही, नाकाला थोड्या वेळ सांगूया की जास्त हे नको करूस, आम्हाला जास्त हे देऊ नकोस, आणि फोटो काढले. एक पक्षी असं स्टॉर्क नावाचा, करकोचा आपण म्हणतो मराठीत त्याला. तर हा पक्षी जो आहे हा वर्ल्ड्स रेअरेस्ट स्टॉर्क, सगळ्यात दुर्मिळ करकोचा दुनियात जो सापडतो तो आहे. ग्रेटर ॲड्ज्युटंट असं नाव आहे. थोडाफार असं प्राचीन काही डायनोसॉरसारखं त्याचं तोंड आहे. जसं वाटतं की सगळ्यात दुर्मिळ करकोचा शोधणं म्हणजे कुठेतरी जंगलात जावं लागेल किंवा कुठेतरी दूर असं रिमोट एरियामध्ये जावं लागेल. तर हा जो करकोच आहे ह्याचं आता पूर्ण जगभरात साधारण 1200-1300 इंडिव्हिज्युअल्स राहिलेत फक्त. गुवाहाटी आसामचं जे कॅपिटल आहे त्याच्या बाहेर एक डम्पिंग ग्राउंड आहे, कचरा तिकडे टाकला जातो आणि हा करकोचा तिकडे सापडतो. पण हे भरपूर फोटोग्राफर्सना माहिती आहे, त्यामुळे भरपूर फोटोग्राफर्स तरी पण येतात. कोविडच्या काही मास्क फेमस झाले तर ते मास्क लावून देतात लोक त्यांना बघायला आणि त्याचे फोटो काढायला. मी कोविडच्या अगोदर गेलेलो तेव्हा मास्क हा प्रकार तितका काही पॉप्युलर असा नव्हता, तर आम्ही त्या कचऱ्यातला चालत जितकं जवळ जाता येईल आणि फोटो काढता येईल फोटो काढण्यासाठी गेलो. हे अजून एक गुबड्याचा प्रकार आहे, स्पॉटेड आउलेट इंग्लिशमध्ये म्हणतात किंवा पिंगळ्या असं याचं नाव आहे मराठीत. हे साधारणतः गावामध्ये वगैरे खूप सापडतात, जिकडे पण छोटी बैठी घरं असतात त्याच्या आसपासच हे आपली पण करडी करतात. कुठे असतं तर माहिती आहे की पक्ष्याचं घरटं आहे किंवा काही दिसण्याचे चान्सेस जास्त आहेत. हे जवाईमध्ये एका गावाच्या वेशीवर या आउलेट्सनी घर केलेलं आणि मी तिकडे रोज जिप्सी घेऊन बाहेर जायचो, गेस्ट असतील तरी आणि नसले तरी आम्हाला पेट्रोलिंगसाठी. आणि मी नेहमी या घरट्याच्या इकडनं जायचो, थोडे वेळ थांबायचो, बघायचो काय करताय आणि मग काही इंटरेस्टिंग असेल तर फोटो काढायचो, काही नसलं तर मग यायचो. तर माझे साथी जे यायचे म्हणजे रोज तेच बघायला कशाला चाललंय, ते काही काल तिकडे होते आज पण तिकडेच असतील, त्यात काय इतकी मजा. पण ॲज अ फोटोग्राफर काही नवीन कधी घडू शकते हे एक मागणी असते. तसंच एक दिवस गेलेलो आणि हे घुबड जस्ट त्याच्या झोपेतनं उठत होतं, पण त्यांनी एकच डोळा उघडून तो माझ्याकडे बघत होता. आता मी जर कंटाळलो असतो आधीच की अरे हे घुबड तर रोज बघतो मी, मे बी 50 वेळा त्या घुबडाच्या घराच्या समोरला गेलो आहे, आज परत कशाला जायचं, तर हा फोटो कदाचित मी चुकलो असतो काढायला. हा पण जवाईमधला फोटो आहे. एक फिमेल लेपर्ड आम्ही आधी डोंगरावर बघितली, साधारणतः अंधार होत चाललेला आणि ती खालती यायला लागली डोंगरावरनं. ते बोलले आता ठीक आहे अंधार झाला, आता तर काही फोटोग्राफी वगैरे करता येणार नाही, तर आपण निघूया इकडनं. तिला थोड्या वेळ थांबून बघूया काय करते. तिने गावातले काही कुत्रे तिकडनं चालले, त्यांचा शिकार करण्याचा प्रयत्न केला, शिकार करता आला नाही तिला, पण ती थकली त्यानंतर, थोडी धावलेली. तर ती दगडावर जाऊन बसली आणि अचानक क्लायमेट चेंज झालं, एकदम ढगाळ झालं आणि म्हटलं की हा अँगल बघितला आहे म्हणजे थोड्या वेळ थांबून बघू. आणि जस्ट लकीली जर की पाठचं जे
स्काय आहे ते पूर्ण ऑरेंज झालं, पण त्या सनसेट त्या क्लाउड्सच्या मागना होत होता. आता हा फोटो मिळाला, म्हणजे चलो तेरे को फोटो मिल गया, अब चलते. म्हणजे 5 मिनिट और वेट करतं, तर सन अजून खालती गेला आणि त्यानंतर पिंक झालं स्काय. तर हा पण फोटो मिळाला. हा जेव्हा मी माझ्या डिरेक्टर्स बरोबर वगैरे शेअर केला तर ते बोलले फिल्टर वापरले असतो, खरोखर असं स्काय कधी दिसते का, असा फोटो येईल का. तसं स्काय पण बरेचदा बघतो, पण त्यासमोर एक लेपर्ड बसलेला मिळणं हे एक रेअर. प्राण्यांचं वागणूक कशी असते, त्यांचं बिहेवियर कसं असते हे पण एक अभ्यास करणं आम्हाला खूप गरजेचं असते. की हा प्राणी कुठून चालेल, कुठे क्रॉस करेल, कुठे फिरेल. असंच एक फोटोग्राफर होते जवाईमध्ये माझ्याबरोबर, आणि आम्ही छोटी यंग फिमेल लेपर्ड होती, तिला एकीकडनं डोंगरावर चढताना बघितलं आणि सगळे तिच्या मागे मागेच गेले आणि सगळ्यांना तिच्या शेपटीचे फोटो मिळाले. मी त्या फोटोग्राफरला विचारलं, फोटो जर काढायचं असेल शेपटीचे फोटो काय ते काही खास नाही येणार, आपण बाजूच्या डोंगरावर चढू आणि ती जेव्हा क्रॉस करेल तर अगेन्स्ट द स्काय मला वाटते फोटोज मिळेल. कारण का मी या लेपर्डला बरेचदा तिकडनं चालताना बघितलेला, तर तो म्हणजे तिची काय तिचा स्वभाव आहे, कुठून चालते हे त्याचा अंदाज घेत आम्ही समोरच्या डोंगरावर गेलो आणि वी वर लकीली एबल टू गेट दिस फोटो. पक्ष्यांनी कुठे घरटं बांधायला घेतलं किंवा घरटी असतील, पिल्ले असतील, तर मग आम्ही तिकडे रोज, मला असं मी रोज जाऊन तिकडे कॅमेरा घेऊन वाट बघत राहतो आणि काही जर नवीन मिळालं तर जो आधी मी दाखवलेला ब्लॅक नेक मोनार्क त्याच पक्षाचं एक घरटं बनवतात हे करतात. सो समोर जो बसलाय घरट्यावर तो नर आहे, मेल, आणि जी फिमेल मादी आहे ती मागे बसली आहे. मादीच्या चोचेच्या आसपास थोडीफार काथेरी आहे, स्पायडर वेब. आम्ही जेव्हा बघत होतो, मेल जो हे काड्या वगैरे घेऊन येत होता तो त्याच्यात लावायचा आणि फिमेल जाऊन कोळ्यांचे जाळे एकट्ठा करून आणायची आणि मग त्याने ते चिकटवायचे. कारण का ते चिकट असतात कोळ्यांचे जाळे, तर ते नेस्टला तसं शेप राहणं आणि ते इंटॅक्ट राहण्यासाठी स्पायडर वेब खूप एकट्ठा करतं. हे जे व्हाईट दिसतंय हे सगळं त्यांनी स्पायडर वेबनी त्यांचं घरटं चिकटून ठेवलं. वीवर नावाचा पक्षी असतो, आपण त्याला सुगरण पक्षी असं म्हणतो मराठीत, आणि हे गवताच्या पात्या घेऊन येतात आणि मग त्याला वीव करून ते त्यांचं एक असं लटकणारं घरटं बनवतात. ह्यांच्यात असं की मेल जो असतो, नर असतो हा पिवळ्या रंगाचा, फक्त हेच घरटं बांधायला घेतात आणि हे कॉलनीत करतात. म्हणजे एकाच ठिकाणी कधी कधी 15-20 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त घरटी एकत्र बनवतात. ह्यांच्यातले काही जे मेल असतात ते खूप मेहनती असतात. ते कुठेतरी लांब ग्रासलँडपर्यंत जातील, तिकडनं गवताची पात जी त्यांना आवडेल ती तोडून आणतील, मग ते आपल्या ह्याच्यात त्याला वीव करतील, परत जातील. पण काही मेल्स खूप शातीर पण असतात, ते तितक्या लांब जाण्यापेक्षा ते काय करतात, वेट करतात की हा निघून गेला तर त्याच्या घरट्यातनं एक पात चोरी केली आणि असं ते घडतं. हे घरटं जेव्हा बांधण्याची प्रक्रिया सुरू असते तेव्हा फिमेल्स येतात व्हिजिट करायला आणि फिमेल्स आल्या की त्या ह्या घरट्याला खेचतात, तोडायचा फुल प्रयत्न करतात. ते घरटं तुटलं तर तो मेल रिजेक्ट झाला, पण ते घरटं नाही तुटलं तर ती फिमेल त्या मेलबरोबर मेटिंग करेल. ते घरटं कम्प्लीट होते, ती फिमेलमध्ये आतमध्ये जाऊन अंडी घालते आणि मेल या पक्ष्यांमध्ये मेल मग पुढे काही सहभाग घेत नाही. मेल त्याला सोडून तो दुसरं घरटं बनवायला लागतो दुसऱ्या फिमेलला इम्प्रेस करायला. मग तोपर्यंत त्या फिमेलचं एकटीचं काम आहे, तिने त्या पिल्लांची देखभाल पण करायची आणि त्यांच्यासाठी खाणं शोधून आणायचं. नाईट जार नावाचा हा पक्षी आहे. नाईट यासाठी कारण का तो रात्रीचा ॲक्टिव्ह असतो. ह्याला मराठीत पण आपण रातवा असं म्हणतो, रात्रीचे ॲक्टिव्ह असतात. दिवसाचे हे कुठेतरी असे जमिनीवर बसून राहतात आणि सुकलेली पानं किंवा अशी छोटंसं दगड वगैरे अशाच दिसतात. त्यांना त्याचं कॅमोफ्लेज इतका अप्रतिम असतो की त्यांना शोधणं खूप कठीण असतं. जवाईमध्ये असताना आम्ही प्लांटेशन करत होतो, झाडं लावत होतो काही एरियात. तर मी एका ठिकाणी काहीतरी इन्स्ट्रक्शन दिली मुलाला आणि मी असं पाठी वळलो आणि हा जस्ट खालती माझ्या पायाशी होता, दगडावर बसलेला.
आता मी इतका जवळ असून सुद्धा हा इतका वेळ उडला नाही. मी परत रिसॉर्टपर्यंत गेलो, जे साधारण अर्धा किलोमीटर तरी लांब होतं. कॅमेरा आणला तरी पण हा तिकडे बसलेला. मला कळलं की ह्याचं घरटं असणार इकडे, हा अंडी किंवा पिल्लं असतील म्हणून हा सोडून जात नाही आहे. आणि मग मी रोज तिकडे व्हिजिट करायला लागलो तिकडे. आणि जवाईमध्ये जिप्सीमधनं उतरून तुम्ही खालती झोपून वगैरे फोटो काढू शकता. आणि काही दिवसानंतर मी फोटो काढताना मला लगेच कळलं नाही, पण नंतर कॅमेऱ्यात जेव्हा मी फोटो बघत होतो तर कळलं की ह्याचं पिल्लू आहे, जे ऑरेंज कलरचं एक गोल आकार दिसतो तर पिल्लाने त्याचं डोकं असं समोर एका साईडनी बाहेर काढून ठेवलं आहे. झूम नाही म्हणायचं, मी नंतर दाखवतो. तर जसं नेस्टिंग असलं की माहिती खूप ऑपॉर्च्युनिटीज मिळतील, तसं कुठे खाद्यपदार्थ अवेलेबल असतील एका पर्टिक्युलर प्राण्याला पक्षाला तर कळते की हे खूप इकडे व्हिजिट एकसारखं होत राहील. तसंच कानामध्ये असताना एक वडाचं झाड होतं आमच्या प्रॉपर्टीमध्ये, त्याला फळं यायला लागली. फळं आली की भरपूर पक्षी, जंगलातले पक्षी तिकडे येऊन त्यावर फळं खायला यायची. तर मी आणि माझा एक मित्र होता, त्याला पण इंटरेस्ट माझ्या इथे, तर आम्ही दोघं सकाळपासून तिकडे बसलेलो असायचो. किती ऊन आलं तरी आम्ही त्या वडाच्या झाडाच्या खाली बसून आता कोण पक्षी येतोय, आम्ही तिकडे असे दिवस काढलेत एकत्र. आणि त्यामुळे भरपूर फोटो एकत्र झाले. हा लीफ बर्ड नावाचा पक्षी आहे. लीफ बर्ड यासाठी कारण का ग्रीन कलर आहे त्याचा पानांसारखा. मला बरेचदा विचारतात तू एवढे प्राणी बघतोस आणि आहे माहीत, तर तुझा फेवरेट प्राणी कोणता आहे? तर असं सांगणं खूप कठीण आहे, कारण सगळेच प्राणी तितकेच इंटरेस्टिंग वाटतात मला तरी. पण त्यातलं त्यात जर असं काही स्पेसिफिक एखादा ग्रुप असेल प्राण्यांचा जो मला खूप आवडतो तर ते ड्रॅगन फ्लाईज, चतुर ज्याला आपण म्हणतो मराठीत. हा खूप जुना माझा एक फोटो 2012मध्ये काढलेला पिक्चर विंग नावाचा ड्रॅगन फ्लाय आहे. आणि त्याच्यात खूप सुंदर असा रंग असतो पंखांवर. तर ड्रॅगन फ्लाईज मला का आवडतात हा प्रश्न युजली येतो. ड्रॅगन फ्लाईजचे जे फॉसिल्स आपल्याला मिळाले, म्हणजे पुराण्या काळी जे प्राणी जीवित होते आणि मग विलुप्त झाले, तर ड्रॅगन फ्लाईज आपल्याला त्यांना माहिती की 300 मिलियन इयर्सपासून ड्रॅगन फ्लाईज आपल्या धर्तीवर आहे. आणि 300 मिलियन इयर्स अगो पण त्यांचे जे फॉसिल आहे त्यात त्यांचं डिझाईन बिलकुल सेम आहे. जसे ते 300 मिलियन इयर्स अगो होते आजही तसेच आहे. म्हणजे इतक्या आधीच एव्होल्युशननी एक डिझाईन असं तयार केलं की जे आजपर्यंत सक्सेसफुल राहिलं आहे आणि त्यात काही चेंज करण्याची त्यांना गरज भासली नाही. हा ब्लू डार्नर नावाचा ड्रॅगन फ्लाय फिमेल आहे, मादी. आणि ड्रॅगन फ्लाईज आपण जे उडताना बघतो, तुम्ही साधारणतः गावात वगैरे गेलात किंवा तलावाच्या आसपास, तर आपण लहानपणापासून असे ड्रॅगन फ्लाईज उडताना बघितले. इट्स नॉट अ व्हेरी रेअर थिंग टू सी. पण आपल्याला जे उडताना दिसतात हे त्यांचं जे लाईफ ॲडल्टची जी लाईफ स्टेज आहे ही फार छोटी असते. म्हणजे त्या स्टेजमध्ये ते फक्त 1 किंवा 2 महिने असतात. पण ते अंडी घालतात पाण्यात आणि त्यांची जी पिल्लं असतात, लार्वे, ते पाण्यात राहतात, पाण्याच्या खालती. मासे, बेडकांची पिल्लं आणि अशा काही गोष्टी पकडून खातात. आणि त्या स्टेजमध्ये ते राहतात जवळपास 10 ते 12 महिने. तर त्यांचं ऑलमोस्ट 80% जे लाईफ आहे ते आपल्याला बघायलाच मिळत नाही किंवा आपण ते तितकं लक्ष देत नाही. म्हणजे एक छोटं 20% फक्त जे उडताना आपल्याला दिसतात आपलं फक्त लक्ष तेवढ्याच ह्याच्यावर जाते. हा एक ब्लू ग्राउंड स्किमर नावाचा ड्रॅगन फ्लाय आहे आणि एक छोटीशी माशी खातोय. ड्रॅगन फ्लाईज, सगळे ड्रॅगन फ्लाईज आहेत हे प्रेडेटर्स आहेत, भक्षक आहेत. त्यामुळे ते छोट्या किड्यांचा शिकार करतात उडताना आणि त्यांना पकडून खातात. आणि ह्यात आपल्याला जे हानिकारक इन्सेक्ट्स आहेत, मच्छर वगैरे जे आपल्याला चावतात किंवा शेतांमध्ये जे हानी पसरवणारे कीटक आहेत त्यांचा पण शिकार करतात. इनफॅक्ट आता काही ठिकाणी जगात असं झालं की सरकार ह्यांचं ड्रॅगन फ्लाईजसाठी एरियाज करते, पॉन्ड्स वगैरे, कारण का त्यांना कळले की हे जर ड्रॅगन फ्लाईज असतील तर मच्छरांची संख्यांवर एक कंट्रोल राहतो. थायलंडमध्ये आता गव्हर्नमेंटच्या तर्फे ग्रनाईट बोस नावाचा ड्रॅगन फ्लाय आहे आणि त्याच्या
साठी खूप प्रयत्न करतात की नॅचरली यांची संख्या शहरांच्या आसपास वाढावी. आपण बघतो तर ड्रॅगन फ्लाय साधारणतः छोटे छोटेच असतात किडे, 5 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर इतके. हा एक खूप स्पेशल ड्रॅगन फ्लाय आहे, एवढ्याच आकाराचा, म्हणजे आपला एखादा बोट असेल इतका लांब. वॉन्डरिंग ग्लायडर किंवा ग्लोब स्किमर असं म्हणतात त्याला. आणि हा भारतात ना आफ्रिकेला जातो, मायग्रेट करतो आणि परत येतात त्यांची पिल्लं. तर ही जी रिटर्न जर्नी आहे ही 40,000 किलोमीटर इतकी लांबची आहे. लॉंगेस्ट इन्सेक्ट मायग्रेशन इन द वर्ल्ड आणि एकमेव इन्सेक्ट मायग्रेशन जे समुद्राच्या वरनं होतं. बाकी इन्सेक्ट्स ते जमिनीवरनंच मायग्रेट करतात. आधी आपले जे महाद्वीप आहेत एकेकाळी सगळे जोडलेले आणि इंडियन सबकॉन्टिनेंट आहे हे आफ्रिकेला जोडलेलं. हे जेव्हा सेपरेट व्हायला लागलं तेव्हा हे इन्सेक्ट्सची तेव्हा पण हे मायग्रेट करायचे. हे तितक्या काळापासून आहेत आणि जसं जसे हे 2 महाद्वीप लांब 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 गेले ह्यांचं इन्सेक्ट मायग्रेशन पण ते लांब लांब होत गेलं. पण ते अजूनही त्यांची ते रिच्युअल फॉलो करत आहेत. एक खास बात अशी की इकडनं जे इंडियावरनं ड्रॅगन फ्लाईज जे आफ्रिकेला जातात ते तिकडे अंडी घालतात आणि ते मरतात. त्यांची पिल्लं आहेत ती परत येतात. पण त्यांना कोणी पेरेंट्स नाही आहेत की या डिरेक्शननी जायचं आहे, हे त्यांच्या DNA मध्ये एन्कोडेड आहे. त्यांचे इन्स्टिंक्ट्स आहेत ते त्याला फॉलो करतात आणि ते परत इकडे येऊन पोहोचतात. कधी कधी मला पर्यटक जे येतात ज्यांना मी फिरवतो ते बोलतात, अच्छा तुम्ही सुट्टीसाठी कुठे जाता? तुम्ही सुट्टीसाठी इकडे आले, मी तर इकडेच राहतो, म्हणून तशी मला सुट्टीची गरज भासत नाही. पण आम्हाला जेव्हा सुट्टी मिळते जनरली हा वेळ असतो पावसाळ्याचा, जेव्हा टायगर रिझर्व्स किंवा सफारी वगैरे जे पार्क्स असतात ते बंद होतात. त्यामुळे आम्ही रिसॉर्ट पण बंद करतो मग. आणि मग इकडे पावसाळ्यात भरपूर जंगलं बंद असल्यामुळे फार लिमिटेड ऑप्शन्स असतात इंडियात. पण वेस्टर्न घाट्स नावाची जी डोंगर शृंखला आहे ही आपल्या महाराष्ट्रापासून म्हणजे सह्याद्री ज्याला आपण म्हणतो तिकडनं ते खालती केरळ आणि तमिळनाडूपर्यंत हे माउंटन्स आहेत. आणि या माउंटन्समध्ये पाऊस खूप पडतो. आपण सह्याद्री कोकण एरियामध्ये वगैरे जसं आहे ते जे अरेबियन सीवरनं ढग येतात त्यांना रोखतात आणि सगळा पाऊस इकडे पडतो. त्यामुळे इकडे जी जैविक विविधता आहे ही खूप हाय आहे. पूर्ण वर्ल्डमध्ये असे काही काही स्पॉट्स आहेत जिकडे बायोडायव्हर्सिटी खूप हाय आहे. त्यातल्या 25 स्पॉट्सपैकी वेस्टर्न घाट्स एक स्पॉट मानला जातो. आणि या काळात भरपूर प्रकारचे एंडेमिक आणि कलरफुल असे फ्रॉग्स, स्नेक्स अशा सगळ्या गोष्टी तेव्हा बाहेर येतात आणि मी त्यांचे फोटो काढायला मी जातो. महाराष्ट्रातच आंबोली नावाचं गाव एक असेल, आंबोली घाट सावंतवाडीजवळ. तर तिकडे एका मित्राचं रिसॉर्ट असल्यामुळे ती एक अशी जागा आहे जिकडे मी ऑलमोस्ट वर्षाला एकदा तरी जातो, वर्षात एकदा. तर हा तिकडे काढलेला फोटो आहे. मलाबार पिट वायपर नावाचा साप आहे आणि हा फक्त वेस्टर्न घाट्समध्ये सापडतो. मी बाकी देशात कुठे गेलात किंवा बाकी जगात कुठे गेलात तर हा साप बाकी कुठे सापडणार नाही. असेच काही फ्रॉग्स पण आहेत जे फक्त या वेस्टर्न घाट्समध्ये सापडतात. आणि इनफॅक्ट गेल्या 20 वर्षात 300पेक्षा जास्त नवीन प्रजात्या फ्रॉग्सच्या मिळाल्या आहेत या वेस्टर्न घाट्समध्ये फक्त. त्यातली एक खूप इंटरेस्टिंग फ्रॉग्सचा ग्रुप आहे, बुश फ्रॉग असं म्हणतात त्याला. छोट्या आकाराचे असतात हे बेडूक. आपण शाळेत वगैरे शिकतो की फ्रॉग्सची लाईफ सायकल काय असते, तर ॲडल्ट असतात, ते एग्ज ले करतात. एग्ज म्हणतात टॅडपोल येतो जो पाण्यात राहतो. मग जसा टॅडपोल मोठा होत जातो त्याची शेपटी गळते आणि तिला हातपाय येतात आणि तो बेडूकसारखा दिसतो. पण बुशफ्रॉग्समध्ये ही टॅडपोल स्टेजच नसते. ह्यांच्या अंड्यात ना एक छोटं बेडूकच बाहेर निघते. हा त्यांच्या अंड्यांचाच फोटो आहे बुशफ्रॉगच्या. हे बेडूक दिसते आणि त्याचे हात आणि पाय ऑलरेडी आलेले तुम्हाला दिसत आहेत. ह्यांची जी टॅडपोल स्टेज आहे ते आपल्या अंड्यातच कम्प्लीट करून टाकतात. एक व्हेरी डिफरंट युनिक असा फ्रॉग ज्याच्याबद्दल आपल्याला जास्त कधी शिकायला मिळत नाही. आपल्याला वाटते हां असं आहे म्हणजे आपल्याला शिकवलं आहे, सगळे बेडूक हेच करत असतील. काही पक्षी पण असे आहेत या डोंगरात जे फक्त या डोंगरांमध्येच सापडतात आणि बाकी कुठे सापडत नाही. पेंटेड बुश क्वेल नावाचा हा पक्षी आहे आणि
आपल्या आसपास ॲक्च्युली हा मुंबईच्या आसपास खूप आधी सापडायचा. लोणावळा, खंडाळा, माथेरान, महाबळेश्वर. पण लोणावळा खंडाळामध्ये तर आता हा नाहीसा झाला आहे. तिकडे इतकं डेव्हलपमेंट व्हायला लागलं आहे, इतकं कॉम्प्लिटायझेशन व्हायला लागलं आहे की हे पक्षी हळूहळू पक्षी, बेडूक, साप वेस्टर्न घाट्समधले दे आर डिसअपिअरिंग. आणि अनफॉर्च्युनेटली त्यांच्याकडे दुसरी जागा असते. जसं मी बोललो की हे फक्त वेस्टर्न घाट्समध्ये सापडतात आणि बाकी कुठेच सापडत नाही. भरपूर यांचं हॅबिटॅट नष्ट झाल्यामुळे हे आता फार कमी अशा पॉकेट्समध्ये राहिले. मी जेव्हा कान्हामध्ये होतो आणि लॉकडाऊन सुरू झाला 2020मध्ये, तेव्हा आम्ही जे आमचं रिसॉर्टचं जे कुंपण होतं त्याला लॉक केलं आणि आम्ही आतमध्येच होतो जवळपास 3-1 महिने. आणि मी रोज सकाळी उठून मोठं रिसॉर्टचं आणि जंगलाला लागत होतं. आतमध्ये पण असं जंगलासारखंच ऑलमोस्ट एन्व्हायरमेंट होतं. मी रोज आपला कॅमेरा घेऊन फिरायचो आणि मी फुलपाखरांचे फोटोज काढायला लागलो. हळूहळू इतका चांगला डेटाबेस क्रिएट झाला की मला इतका डेटाचं तर करायचं काय, तर आम्ही एक छोटंसं पुस्तक लिहिलं जे आजही ॲमेझॉनवर आहे, बटरफ्लाईज ऑफ कान्हा लँडस्केप. तर ते फोटो काढताना आणि मग आम्ही लोकांशी बोलायला लागलो, त्यांना इंटरेस्ट निर्माण होतोय का बघायला. असे काही कलरफुल फुलपाखरं दाखवली तर लोकांना खूप इंटरेस्ट येतो लगेच. हा पीकॉक पॅन्झी नावाचं फुलपाखरू आहे, ऑरेंज कलरचं. पण फुलपाखरांमध्ये पण काही अशी फुलपाखरं आहेत ज्यांचे कलर तितके अट्रॅक्टिव्ह असे नाही आहेत. बुश ब्राउन नावाचं फुलपाखरू आहे जे झाडाच्या खोडावर किंवा सुकलेल्या पाण्यामध्ये वगैरे बसल्यावर त्याचा कलर एकदम कॅमोफ्लॅज होऊन जातो. तर स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रेडेटर्सपासून त्याला असे रंग आहेत. पण या इतर काही फुलपाखरू असे आहेत. लार्ज ओब्लू नावाचं हे फुलपाखरू आहे. बाहेरनं एकदम ब्राऊन कलर असं म्हणजे अट्रॅक्टिव्ह नाही, पण जसे ते पंख उघडतात आतमध्ये खूप व्हायब्रंट असे कलर्स दिसतात. हे फोटोज आम्ही जेव्हा एकट्ठा करायला लागलो की बोललो की किती फुलपाखरं आहेत कान्हामध्ये आपल्या आसपास, याची एक लिस्ट तयार करू किती फोटोज आपल्याला सापडत आहेत. त्याच्यात मग मोठे छोटे कलरफुल आणि ब्राऊन डल कलरचे सगळेच बटरफ्लाईजचा फोटो काढायचा होता. आम्हाला माहिती होतं की हे एक फुलपाखरू आहे, त्याला ग्रास ज्वेल असं म्हणतात. हे कानात सापडते, पण हे दिसणं थोडं कठीण आहे कारण का ह्याचा जो आकार आहे आपल्या छोट्या बोटाचं जे नख आहे त्याच्या हाफ साईजचं आहे. तर भरपूर वेळा गवताना चालताना आपलं लक्ष पण जात नाही, इतकी छोटी छोटी फुलपाखरं तिकडे उडत असतात. मग आम्ही काही दिवस असं ठरवलं की आपल्या ग्रासलँडमध्ये जाऊ आणि आपण हे शोधून काढू. आम्ही फिरता फिरता आम्ही खूप बारीकीने लक्ष ठेवायचो खालती की काय दिसतंय का. त्याच्यात मग आम्हाला हे फुलपाखरू सापडलं एकदम नाजूक सोडलं. मी आधी बोललो की फुलपाखरं मडपडलिंग करतात, चिखलावर बसतात, म्हणजे त्यांना मिनरल्स वगैरे घेता येतील. तर अशा काही साईट्स असतील तर आम्ही तिकडे जाऊन भरपूर वेळ काढायचो की काय कोणते फुलपाखरं येत आहेत, किती येत आहेत, वेगवेगळे काय, आणि मग फोटोज रेकॉर्डसाठी. तर हे कॉमन मॅप नावाचं आहे आणि आसपास जो चिखल आहे चिखल खूप डार्क होतं आणि फुलपाखराचा कलर खूप व्हाईट असल्यामुळे ते खूप चांगला कॉन्ट्रास्ट करतात. पण असं साधारण एक नक्षा बघितला की नक्षावर कशा लाईन्स झालेल्या बनवलेल्या असतात तसं त्याच्या विंग्सवर डिझाईन आहे, त्यामुळे कॉमन मॅप असं नाव. या बटरफ्लायचं नाव आहे लाईन, LIME. आणि काही बटरफ्लायची नावं मला अशी कन्फ्युजिंग वाटायची, अशी नावं का दिली आहेत, तर ह्याच्यावर लाईनचं काय देणं. मग कळलं की हे जे फुलपाखरू आहे हे लिंबू, इडलिंबू, लाईम, सायट्रसची जी प्लांट्स आहेत फक्त त्यावरच अंडी घालते. त्याचे जे कॅटरपिलर्स आहेत ती ही पानंच खातात. तर त्याच्या फूड प्लांटवर, होस्ट प्लांटवर त्याचं नाव ठेवलेलं. तर खूप स्पेसिफिक अशा प्लांट्सवरच हे फुलपाखरं आपली अंडी घालतात. बाकी कोणत्याही प्लांट्सवर जाऊन अंडी नाही घालणार कारण का त्यांचे कॅटरपिलर्स ती पानं खाऊच नाही शकत. मग ते ओळखतात कसे, त्यांची जीभ मी तुम्हाला दाखवलेली, पण त्यांच्या जिभेमध्ये टेस्ट बड्स नसतात, त्यांना चव येत नाही त्यांच्या जिभेमध्ये. त्यांना जी चव येते त्यांचे टेस्ट बड्स हे त्यांच्या पायावर असतात. तर हे फुलपाखरू जेव्हा कोणत्याही पानावर लँड करते ते त्या पानाचा स्वाद घेऊ शकते आणि त्यामुळे त्यांना कळते की हे पान माझ्या कॅटरपिलरसाठी बरोबर आहे आणि मग त्यावर ते अंडे घालतात. ते स्पॉट सोडतेल नावाचं फुलपाखरू आहे आणि आम्ही भरपूर अंड ले करण्याचा प्रोसेस आम्ही प्रयत्न करत होतो टिपायचा.
तर फुलपाखरं नेहमी यायची, आधी आपले पाय असे ठेवायचे, थोडेसे इकडे तिकडे फिरून बघायचे पानावर आणि मग आपलं अंड घालायचे. जर त्यांना कळलं की हे बरोबर प्लांट आहे. कॅटरपिलर्स पण शोधायचो मी, कॅटरपिलर्सचे फोटो काढायचा प्रयत्न भरपूर करायचो. कॉमन मॉर्मॉन नावाचं एक फुलपाखरू आहे आणि ही त्याची कॅटरपिलर बरीच मोठी होते, साधारण 4-5 सेंटीमीटर इतकी लांब. पण हिची एक खासियत अशी आहे, आता कॅटरपिलर म्हटलं की सरडे, छोटे पक्षी हे सगळे येतात खायला त्यांना, उंदीर वगैरे पण खातात. तर असा कोणता मोठा प्राणी त्यांच्याजवळ आला खायला तर ते त्यांच्या डोक्यात ना एक अवयव बाहेर काढायचे, हे जे रेड दिसतंय, ऑस्मेटोरियम असं इंग्लिशमध्ये नाव दिलंय. पण समोरच्या प्राण्याला असं वाटतं की ही सापाची जीभ आहे. सापाची जीभ बघितली असेल, 2 टोकं असतात त्याला, आणि ते बघून सरडा किंवा छोटे पक्षी हे पळून जायचे की अरे इकडे साप आहे, साप आपल्यालाच खाईल तो म्हणून. तर हा त्याचा बचाव, स्वतःचा बचाव करण्याचा एक तरीका या कॅटरपिलरचा. तीच फोटो काढता काढता आम्हाला एक हे असं फुलपाखरू दिसलं, कॉमन ऑनिक्स नावाचं, जे मध्य भारतात कोणी बघितलंच नव्हतं आधी. कॉमन ऑनिक्स फक्त आपल्या वेस्टर्न घाट्समध्ये आणि नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये होतं. मग आम्ही याचे फोटो काढले, पब्लिश केलं आणि लोकांबरोबर शेअर केलं. तर हा फर्स्ट रेकॉर्ड आम्हाला मिळाला थँक्स टू हे जे पुस्तकाचं आम्ही काम करायला लागलो तेव्हा. पण एक दुसरी गंमत अशी आली, आमचं पुस्तक झालं, कम्प्लीट झालं, ते प्रिंट झालं, सगळीकडे आम्ही डिस्ट्रीब्यूट केलं लोक. त्यानंतर काही लोक मला फोटो पाठवायला लागले की हे कोणतं फुलपाखरू आहे, हे तुमच्या बुकमध्येच नाही आहे. हे कुठे मिळालं? म्हणजे इकडे कानामध्येच. म्हटलं हे तर आपल्या मध्य प्रदेश राज्यातच नाही आहे, तुला कानात कसं मिळालं? आता 3-4 लोकांनी फोटो पाठवले, बोला अरे यार आपली चूक झाली, एक फुलपाखरू आपलं चुकलं, पण त्याचे रेकॉर्डच नव्हते आधी मध्य प्रदेशमध्ये. पण माझ्यासाठी आता हे फुलपाखरू मला पण बघायचं की बाकी सगळे फुलपाखरूचे पुस्तकात टाकले ते बघितलं तर हे कुठे जाईल. तर नक्की हे फुलपाखरू उडताना दिसलं आणि मला अरे यार कॅमेरा नाही आहे, पण ठीक आहे हे बघूया कुठे लँड होते, हे मी संध्याकाळी येऊन वगैरे शोधू. आणि हे असं जाता एका फुलाच्या जवळ गेलं आणि मग लटकलं. मग आम्ही जवळ येऊन बघितलं तर एक स्पायडर तिकडे लपलेला फुलावर. आणि ते जवळ आल्यावर ते स्पायडरनी त्याला पकडलं आणि मारून टाकलं. म्हणजे स्पायडरचं पण तो पण खाणं. पण होतं असं की आम्ही खूप बोलत होतो, मी आणि माझा मित्र ज्यांनी पुस्तकावर काम केलं, की हे फुलपाखरू शोधायचं आहे. आणि ते शेवटी दिसलं, पण त्याचा फोटो टिपता आला तो असा एक नॅचरलिस्टीसाठी एक चांगली वेळ, एक स्पायडर किती लपून राहिलेला आणि त्या फुलपाखराला पण दिसला नाही. तर मी जंगलांच्या आसपास गेले 15 वर्ष राहतोय, पण त्या आधीपासूनच मुंबईत पण होतो जेव्हा मी स्नेक्स रेस्क्यू करायचो आणि अजूनही करतो. तर आई बाबांना माहिती आहे, माझ्या घरी पण असे कधी कधी बेडच्या खालती वगैरे ठेवलेले साप होते. हा एक इंडियन रॉक पायथन, ज्याला आपण अजगर मराठीत म्हणतो, एका शेतात आलेला आणि तिकडे शेतकरी मग काम करायला घाबरत होते. मग आम्ही जाऊन त्याला शेतातनं काढलं आणि दुसरीकडे जाऊन सोडलं. इट्स अ व्हेरी फुलफिलिंग एक ॲस्पेक्ट माझ्या जॉबचा. कारण का एस्पेशली सापांबद्दल खूप भ्रांत्या, खूप मिथ्स असतात, अंधविश्वास असतात. आणि मग असं करता आम्हाला एक चान्स मिळतो की लोकांशी बोलायला मिळते सापांबद्दल आणि खरं काय आहे, सायन्स काय आहे त्यामागचं हे बरेच सांगायला मिळते. तसंच दुसरा एक साप आहे, रॅट स्नेक ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, कारण का तो उंदीर मारून खातो. धामण हे मराठीत त्याचं नाव आहे. तर बरेचदा लोकांचे असे गैरसमज असतात की धामण म्हणजे नर आणि ह्याची जी फिमेल असते ती नागिण असते. पण नागिण, कोब्रा ही एक वेगळी प्रजाती आहे आणि धामण ही एक वेगळी, ह्यांचे मेल फिमेल हे वेगळे असतात. काही लोकांचा असं पण समज असतो की धामण जे ती शेपटीत त्याच्या विष साठवून ठेवते आणि मी शेपटीने मारते तुम्हाला. पण धामण हे कम्प्लिटली बिनविषारी साप आहे हा. आणि इनफॅक्ट इंग्लिशमध्ये त्याला फार्मर्स फ्रेंड असं म्हणतात, कारण का उंदीर मारून खातात आणि शेताच्या आसपास त्यांचा वावर असेल तर उंदरांची संख्या खूप कमी राहते. बरेचदा खूप कठीण असतं लोकांना, जे लोकांच्या डोक्यात एक फिक्स झालेली आयडिया असते ती चेंज करणं कम्प्लिटली.
रणथंबोरमधला एक किस्सा होता. एक कॉमन सँड बोआ नावाचा बिनविषारी साप असतो आणि काही एक अशी गरीब फॅमिली, नवरा बायको आणि त्यांचा एक 6 वर्षाचा मुलगा हे मंदिरात गेलेले, चप्पला काढल्या, आतमध्ये गेले, परत आले. चप्पल जेव्हा घालायला गेला मुलगा तर सँडल, तर आतमध्ये एक छोटंसं कॉमन सँड बोआचा पिल्लू, त्याची टोटल लांबी होती 6 इंच, असं छोटं पिल्लू जाऊन त्याच्यात लपलेलं. त्यांनी पाय ठेवला तर त्या पिल्लाच्या डोक्यातनं रक्त यायला लागलं. म्हणजे मुलाचं रक्त नाही, त्याचा जबडा तुटला सापाचा आणि त्यातनं रक्त आलं जे त्याच्या पायाला लागलं. ते रक्त बघून त्याच्या आईबाबांना भीती वाटली की ह्याला सापाने चावलं. ते आरडाओरडा करायला लागले. तिकडे काही गाईड म्हणजे सफारीला घेऊन जातात असे बसलेले, तर ते लोक जाऊन बोलले, हम देखते हैं, हमें थोड़ा बहुत पता है क्या हुआ क्या हुआ. मग ते एका बाबाकडे घेऊन जाणार होते. ते बोले बाबा काय जादू मंत्र करेल आणि तो त्याचं विष काढून टाकेल. ते गाईड बोलायला लागले की असं नका करू, आपण ह्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ, हॉस्पिटलमध्ये सगळी ट्रीटमेंट होईल. त्या गाईडना पण माहिती नव्हतं हा कोणता साप आहे आणि विषारी आहे बिनविषारी आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिकडे त्याच्या आईबाबांनी त्याच्या समोरच एकतर रडायला लागले की माझा मुलगा मरणार आहे, माझा मुलगा मरणार आहे, माझा मुलगा मरणार आहे. हे बघून तो 6 वर्षाचा मुलगा इतका घाबरलेला की त्याचं BP वाढलं, त्याचं हार्टबीट वाढली आणि ते जबरदस्त की ह्याला इंजेक्शन द्या, अँटीव्हेनमचे जे आहे इंजेक्शन हे तुम्ही त्याला द्या. जर तुमच्या रक्तात विष नसेल आणि अँटीव्हेनमचे इंजेक्शन दिलं तर हे अँटीव्हेनम विषाचं काम करते. विष नसलं तर अँटीव्हेनम तुम्ही घेऊन नाही शकत इंजेक्शन. पण ते मागेच लागले. हे गाईड आणि तो डॉक्टर सांगत होता की ह्याच्यात विष नेहमी कसं देऊ याला इंजेक्शन, ते इंजेक्शन याला मारून टाकेल. पण ह्याला काही नाही केलं तरी तो त्याचं हार्टबीट काहीतरी 150 झालेली, BP त्याचं 250च्या वरती गेलेलं. सो मग ते माझ्याकडे डब्यात हा साप घेऊन आले. म्हणजे हा विषारी आहे नाही आहे, म्हणजे नाही आहे. आता काय करायचं आहे, तर त्याचे आई बाबा आहेत ते हट्ट धरून राहिले की इंजेक्शन द्या इंजेक्शन द्या. डॉक्टरशी बोलला. मी डॉक्टर सांगितलं की तुम्ही डिस्टिल वॉटर भरा पाणी इंजेक्शनमध्ये आणि ते तुम्ही त्याला द्या आणि सांगितलं की हे इंजेक्शन आहे. ते इंजेक्शन दिल्यानंतर तो मुलगा आई बाबा रडायचे थांबले, तो मुलगा रडायचा थांबला आणि 45 मिनिटात तो मुलगा ठीक होता आणि ते परत घरी गेले. पण त्यांचं इतकं हट्ट होतं की त्यांना कोण सांगते की नाही हा विषारी साप नाही आहे तर ते ऐकणार नाही. पण ते इंजेक्शन दिल्यावर त्यांचं केलं की ओके आता ठीक होईल. मी हिमालयामध्ये गेलेलो ट्रेक करायला. ऑली नावाची जागा आहे, ऐकली असेल. तर बर्फ जेव्हा येतं मग तिकडे जंगलला तिकडे ट्रेक करायला गेलेलो. तर मी आणि माझी वाईफ आम्ही दोघेच होतो त्या ट्रेकवर आणि बाकीचे लोकल काही तिकडचे लोक होते. पण आता इतकं हे झालं ना की मी कुठेही गेलो तरी पक्षी कोणते दिसत आहेत, आसपास साप काय दिसत आहेत. त्या ट्रेकवर आमचं बिलकुल हे नव्हतं की साप वगैरे शोधा. पण लकीली मला असं झाडाच्या खोडाचा हा लपलेला साप दिसला आणि माझा कॅमेरा होता तर मी फोटो काढले. आणि मग त्यानंतर जो गाईड आमच्याबरोबर आलेला तो विचारत होता की अच्छा सर आप क्या करते हो. मी सांगितलं मी असं काम करतो. छुट्टी में भी यही करते हो आप. क्या करते, छुट्टी में भी यही करते. इतक्या वर्षानंतर बरेचदा मला असं पण विचारलं आलं की अच्छा सगळ्यात अविस्मरणीय इन्स्टन्स किंवा अविस्मरणीय सायटिंग काय राहील तुझी. अशा भरपूर गोष्टी आहेत. लिस्ट करायला लागलं तर खूप मोठी लिस्ट होईल. पण त्यातल्या त्यात असं खूप चांगली आठवण अशी होते तर ब्लॅक पॅन्थर, बघीरा जे जंगल बुकमध्ये आपण बघितलं आहे. तर ब्लॅक पॅन्थर काय असते, आपला लेपर्ड जो असतो, माणसांमध्ये कसं एक जेनेटिक कंडिशन आहे ज्यामुळे कोड होते, स्किन व्हाईट होते. आपल्या ज्या स्किनमध्ये मेलॅनिन आहे ते प्रोड्यूस होत नाही. लेपर्ड्समध्ये जेनेटिक कंडिशन अशी होते की एक्सेसमध्ये मेलॅनिन येते आणि त्यामुळे तो साधारणतः काळासारखा त्याचा रंग डार्क होतो. पण हे तर ह्यांची संख्या खूप कमी असते. इट इज अ व्हेरी रेअर थिंग टू हॅपन इन लेपर्ड्स. आणि लेपर्डची सायटिंग होणं, लेपर्ड दिसणं इतकं कठीण असते. त्यात ब्लॅक पॅन्थर किंवा ब्लॅक लेपर्डची सायटिंग अजूनही जास्त दुर्मिळ आहे. तर आता काही महिन्यांपूर्वी मला पहिल्यांदा हा ब्लॅक लेपर्ड जंगलात मला बघण्याची एक संधी मिळाली आणि लकीली फोटो काढता आले दगडावर बसलेला. जर काही पटकन सांगायचं झालं तर दिस इज वन ऑफ माय मोस्ट मेमोरेबल सायटिंग्स. थँक्यू सो मच.
बोर झालं नसेल लोकांना. जर काही प्रश्न विचारू इच्छिता तर प्लीज, आय विल बी मोर दॅन हॅपी टू आन्सर. एका दिवशीच माझ्याकडे 2 गुबडं आणि 3 घारी होत्या. गरमीची काळ होती आणि घारी पण बरेचदा उन्हाळ्यामुळे पाणी मिळत नाही. तर दिवसाच्या त्या 3 घारींना इतकं आवडत नव्हतं की माझ्या इतक्या जवळ दुसरी घार बसली आहे. तर दिवसाच्या त्या घारी इतक्या आवाज करत होत्या आणि रात्रीची गुबडं दोन्ही गुबडं इतकी आवाज करत होती. पण लगेच त्या घारी तिने ठीक झाल्या. दुसऱ्या दिवशी त्यांना सोडलं. गुबड्यांना थोडा वेळ लागला पण त्यांना पण बरेचदा गुबड्यांसोबत हे होते. आपल्या शहरांमध्ये आपण उंदीर मारायची औषधं देतो उंदरांना. ते त्याच्या आतमध्ये विष होतं आणि गुबड हे आपल्या इकडे जे सफेद रंगाचे गुबड शहरांमध्ये सापडत बाण ते असे उंदीर बरेचदा खातात आणि ते विष त्यांच्यात जातं आणि मग ते त्यांचं स्टमक अपसेट झाल्यामुळे कधी बरेचदा ते मरतात. पण यामुळे असं मिळालं तर त्याला औषध देऊन वगैरे मी प्रयत्न केले ट्रीट करायचे. सॉरी, पाळले नव्हते ते, फक्त इंजर्ड होत्या म्हणून आणल्या. मग ते ठीक झाल्यानंतर सोडून दिलं त्यांना. विष कसला? हा हा, आपल्या इकडे पण भरपूर विंचू आहेत. त्याच्यात पण भरपूर वेगवेगळ्या प्रजाती आहेत. त्यातलं एकच आहे, एक लाल रंगाचा छोटा विंचू. हा मध्य भारतात आणि आपल्या इकडे पण पनवेलच्या जवळ असतो. हा एकच असा विंचू आहे जो त्याचं वेनम इतकं स्ट्रॉंग आहे की तो माणूस मरू शकतो त्यामध्ये. पण बाकी विंचवांमध्ये जे विष आहे ना ते इंडियामध्ये तरी इतकं स्ट्रॉंग नाही आहे. 3-4 तास खूप दुखेल, पेन होईल आतमध्ये आणि म्हणजे रट्ट्याची पाळी आहे पण मरत नाही माणूस जनरली. त्यामुळे जास्त करून सापांच्या ह्याच्यात पण आणि विंचाच्या ह्याच्यात पण मरतात. कशामुळे तर भीती जास्त लागते. त्यामुळे तुमचं हार्ट रेट खूप फास्ट होतं आणि विष लवकर पसरतं. एक तर तो प्रॉब्लेम होतो आणि बऱ्याचदा हार्ट रेट इतकं फास्ट होतं की हार्ट अटॅकमुळेच होतं. असे पण भरपूर केसेस आहेत की तिकडे बिनविषारी साप चावलाय पण आसपासची लोकच त्या माणसाला इतकं अरे आपला साप चावला आता काय म्हणा तुझं हे ते, तो माणूस स्वतः पण इतका घाबरतो आणि मग ते हार्ट अटॅकमुळे तो माणूस मरतो. पण लोकांचं आहे की साप चावला आणि म्हणून तो मेला, तर ते ब्लेम सापावरच जातं. या संदर्भात विचारायचं आहे की आता आपल्याकडे मुंबईमध्ये सुद्धा सापांच्या बरोबर को एक्झिस्टन्स खूप वाढलं आहे. तर तुम्ही असं काय प्रयत्न करता का की जे लोकांना एज्युकेट करण्यासाठी सापांच्या बाबतीत? प्रश्न असा होता की मुंबईमध्ये पण आता को एक्झिस्टन्स सापांबरोबर वाढलं आहे, तर एज्युकेट कसं केलं जाऊ शकते लोकांना. तर आम्ही जेव्हा केव्हा साप रेस्क्यू केलेत बरेचदा असं एक तर की जिकडे खूप गर्दी सामानाची झाली आहे, विटा कौलं किंवा असं काही काही ठेवलं आहे, अशा एरियामध्येच म्हणजे साप त्यांना लपायला जागा पाहिजे. तुमच्या आसपासचं परिसर जर क्लीन ठेवलं, पसारा कमी असेल तर सापांचं एक तर राहणं म्हणजे आसपास कमी होईल. पण साप पण एक खूप इम्पॉर्टंट घटक आहे आपल्या एन्व्हायरमेंटचा. म्हणजे जे साधारणतः सापडणारे साप आहेत, रॅट स्नेक आहे, कोब्रा आहे, यांचं मेन खाणंच आहे उंदीर. आणि उंदरांपासून आपल्याला खूप जास्त त्रास होतो. आय एम नॉट सेइंग की साप असेल आणि चावला एखाद्याला तर इट्स ओके, पण आसपास परिसर एक तर साफ ठेवला तर कमी चान्सेस आहेत. आणि आता एक सर्प नावाचा NGO आहे मुंबईत, त्यांचे व्हॉलंटियर्स, तुम्ही त्यांना फोन केला तर तुमचा कोणता एरिया आहे तिकडच्या व्हॉलंटियर्सशी ते कॉर्डिनेट करून ते पाठवतात. अंडी घालायला बरेच पक्षी असे आहेत जे फक्त घरटं नेस्टिंग जे असते ते फक्त अंडी आणि पिल्लं वाढवायला असते. त्यानंतर ते असे म्हणजे झाडांमध्ये वगैरे राहतात पण घरटाची गरज नाही पडत. घरटं हे भरपूर पक्ष्यांमध्ये दरवर्षी नवीन घरटं बांधलं जातं. जे मोठे पक्षी आहेत ईगल्स वगैरे ह्यांच्यात बघितले की ते
अनेक वर्ष तेच सेम घरटं वापरलं जातात. इव्हन आऊल्स आहेत ते अनेक वर्ष तेच घरटं वापरलं जातात. पण जे छोटे पक्षी आहेत, चिमणी, कावळे वगैरे हे सगळे, हे दरवर्षी नवीन घरटं बांधतात. सॉरी, धामण मी पिवळ्या रंगाची पण बघितली आहे, ऑलिव्ह ग्रीन. जसं कुत्र्यांमध्ये असते, आपल्याला जे कुत्रे दिसतात हे भरपूर वेगवेगळ्या रंगांमध्ये येतात, तसं धामण हा साप पण भरपूर रंगांमध्ये येतो. मी काळे बघितलेत, ग्रे बघितलेत, हिरवे बघितलेत, पिवळे बघितलेत. सॉरी, सरकटोळ नावाचं एक वाईन स्नेक नावाचा, तो ग्रीनमध्ये येतो. नाही, ही चूक आहे. हे लोक भरपूर वर्षांपासून लोक असं मानत आले की धरणटोळमध्ये विष असते, पण त्याच्यात नसते. मी त्याला हातावर घेऊन भरपूर हे केले. ते पण आहे, झाडावरच असतं त्यालाच म्हणतात दोन्ही एकच. धरणटोळ झाडावरच असते ना. झाडावर राहतात कारण ते कॅमोफ्लाज होतात. त्यांचं जे लांब नाक असते ना, त्यांनी जर कागदावर पण स्ट्राईक केलं तर त्यांच्या नाकातनं रक्त येईल. त्यांचं कागद पण तोडू शकत नाही, इतकं नाक असतं. पण त्याचा वेगळा तो शेप बघून लोकांनी ती कथा तयार केली आहे. आणि एक खूप माझ्या मते अशी सॅड गोष्ट अशी की आपल्याला लहानपणी शाळेमध्ये वगैरे भरपूर काही शिकवलं जात नाही याबद्दल. आपल्या आसपास काय प्राणी आहेत कसे, आणि जे शिकवलं जाते ते पण चुकीचं असते. KG शिकवलं जाते की टायगर अँड लायन लिव्ह इन अ डेन. ॲक्च्युली ते डेनमध्ये कुठेच राहत नाही. जगात कोणताही टायगर, कोणताही लायन तो नॅचरली कधीच डेनमध्ये राहत नाही. पण ते आपल्याला शिकवल्यामुळे तीच एक आपलं मेंटॅलिटी. हां, भरपूरदा असे पण टुरिस्ट येतात की आता तुम्ही इकडे तिकडे कशाला फिरताय, सकाळ झाली चला आपण डेनकडे जाऊया. आता तो उठत असेल ना, आता तो कामावर जाईल किंवा आंघोळ करायला निघेल. हो हो, नाही ते जर इंटॅक्ट असेल तर त्याच्यात थोडंसं रिपेअर वगैरे करून तेच वापरतात नेक्स्ट इयर शेकरू. हो, आपला स्टेट ॲनिमल आहे तो शेकरू महाराष्ट्राचा. ते जेव्हा ते उडतात ना, ते वाराचं म्हणजे मॉन्सून विंड्स जे असतात ना, ते त्याच्या सहाय्यताने जातात. मध्ये जे आयलंड्स आहेत ते तिकडे थोडा ब्रेक घेतात, पण त्यांना तसं युजली खाणं पिणं काही लागत नाही. ते काही आठवड्यांसाठी विदाऊट फूड आणि विदाऊट वॉटर प्रवास करू शकतात. जर विषारी असेल आणि त्यांनी चावताना विष घातलं असेल, बरेचदा असं पण होतं की विषारी साप चावतो पण तो विष नाही घालत, त्यांचा कंट्रोल असतो त्यावर. तर थोड्याच वेळात ना ती स्किनचा जो एरिया आहे तो काळा निळा पडायला लागतो. आणि परत विषारी सापांचे 2 दात हे उठून दिसतात. आणि बिनविषारी साप असेल त्याला ते ज्याला आपण फँग्स म्हणतो इंग्लिशमध्ये, ते मग त्यांच्याशी खूप दात दिसतात. खूप दात असतील तर तो बिनविषारी साप आहे. आणि विषारी सापाने जर विष घातलं असेल तर मग ते काळं निळं वगैरे व्हायला लागतं तिकडे लगेच, आणि म्हणजे 5 मिनिटाच्या आत तुम्हाला दिसून येतं. हां, 2 दाताचा ठसा जर उपटला असेल तर चान्स आहे तो विषारी असण्याचा. हां, सो मी प्रोटेक्शनसाठी काही नाही आहे, पण मी आता गेली 17 वर्ष साप हँडल करतोय. सो एक मला सवय झालं कसं सापा तर त्याची वागणूक कशी असेल. तर आणि प्लस मी थोडा एक्स्ट्रा केअरफुल. मी सापाला ओळखलं की हा विषारी आहे की बिनविषारी आहे. विषारी असेल तर देन मी पण थोडं जास्त काळजी घेतो. मला आजपर्यंत बरेचदा बिनविषारी साप चावले आहेत, पण का मग एकदा कळलं की बिनविषारी, मग मी कधी कधी फोटोसाठी किंवा असं काय त्याला एखादी पोज देण्यासाठी वगैरे मी जास्त हे केलं आहे. मीच त्याला त्रास दिला त्यामुळे तो चावला आहे. पण विषारी असेल तर मग मी पण हे करत नाही की तिथंच कशाला रिस्क.
चावल्यानंतर काय बिनविषारी साप कोणताही प्राणी हा चावला त्यांच्या दातांमध्ये काही जर खाल्लेलं वगैरे बॅक्टेरिया वगैरे असते त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकते. पण ते साप चावले त्यामुळे ते कोणीही चावलं, कुत्रा चावलं तरी होतं किंवा दुसरं काही चावलं तरी होतं. तर साधारणतः एक ते साफ करायचं आपल्या ह्यानी डेटॉल वगैरेनी आणि जर गरज भासली तर टिटॅनसचं इंजेक्शन चावल्या ठिकाणी रक्त येऊ शकतं. आता काही साप असतात त्यांचे दात इतके छोटे असतात की ते जास्त काही पंक्चर होत नाही. पण धामण वगैरे मोठे साप आहेत तर ते त्यांचे दात इतके मोठे आहेत की ते स्किन पंक्चर करू शकतात. रक्त येतं पण म्हणजे कट झाल्यावर कसं आपण धडपडतो आणि खरचटते तसंच जंगलमध्ये. सो आम्ही पण म्हणजे जीप वगैरे चालवतो तो एक थोडी सेफ डिस्टन्स मेंटेन करून ठेवतो. पण असे इन्स्टन्सेस आहेत, व्हिडिओज पण आले आहेत. कधी कधी तो थोडा चार्ज करत टायगर हत्ती जास्त करून घेतात तर तेवढा हे ठेवायला लागते की लगेच तुम्ही मागून पाठीमागे घ्या गाडी आणि तितका डिस्टन्स मेंटेन करून ठेवा. सो आम्ही त्याबद्दल थोडी काळजी घेऊन असतो नेहमी. हां ते आता आजकाल काय आलं की 10-15 वर्षापूर्वी इतकं टुरिझममध्ये इंटरेस्ट वाईल्ड लाईफमध्ये टुरिस्ट नव्हते इतके आपले डोमेस्टिक टुरिस्ट. आता खूप गर्दी वाढली आहे आणि बऱ्याचदा असं होतं की एखादाच वाघ दिसत असेल जंगलात तर सगळ्या गाड्या तिकडेच येतात आणि मग तो जो फोटो ज्यांनी टाकला आहे बेसिकली काय आलं की त्याला आवडता अँगल मिळाला नाही. जर त्यांची गाडी चांगल्या ठिकाणी असती तर त्यांनी ती कंप्लेंट नसती टाकली. तुम्हाला जर म्हणजे ॲक्च्युली तो अँगल कसा दिसतो पण जिकडे ती रस्त्यावर होती ना वाघे तिच्या पुढच्या आणि मागच्या गाड्यांमध्ये गॅप आहे आणि तिला चालायला पण असं नाही की ती फ्री होती, तिला खूप अडचण झाली. आणि देन बरेचदा असं बघितलं की त्यांना जर इतक्या गाड्या असतील ते पण वैतागतात आणि मग ते आतमध्ये कुठेतरी होतं आणि गाड्यांना अलाउड नसते की रस्ता सोडून तुम्ही आतमध्ये कुठे घालू शकता गाड्या. आता असं वाटतं की या वाघांना सुद्धा जिप्सींची वगैरे सवय झाली आहे. म्हणजे एक प्रकारे ते सुद्धा माणसाळले. हो 1990s मध्ये जेव्हा वाईल्ड लाईफ टुरिझम इंडियात थोडं स्टार्ट व्हायला खूप जवळून वगैरे पण खूप आधी वाघ शाय असायचे पण आता जसं बोलत आहेत ही 4th-5वी पिढी आता वाघांची जे जिप्सी वगैरे बघत वाढले आहेत. त्यामुळे त्यांना एक थोडंफार कळायला लागले की हा जो काय त्यांच्या विचित्र आकाराचा प्राणी येतो पेट्रोलचा डिझेलचा वास येतो याच्यातनं ते काही इजा करत नाहीत. त्यामुळे हळूहळू ते पण थोडे यूज टू व्हायला लागले जिप्सी. त्याच्यावरती गव्हर्नमेंट काही कंट्रोल नाही करत. म्हणजे ठराविक एवढ्याच जिप्सीज एका दिवसात सोडायच्या तो आहे नंबर ऑलरेडी आहे. ठराविक वेळेच्या अंतराने सोडायच्या वगैरे असं काही. सफारीसाठी पण 2 हे असतात सकाळची जंगलामध्ये वेगवेगळ्या वाटा असतील ना प्रत्येक वाटेवरती एका वेळेला किती जिप्सी असतात असं काहीतरी रिस्ट्रिक्शन. ॲक्च्युली कसं होतं की काही प्रयत्न केलेत यासाठी जसे सकाळची सफारी संध्याकाळची सफारी दुपारचा आणि रात्रीचा वेळ सफारी नसते. मोठे जे पार्क्स तिकडे झोन सिस्टम केलं आहे की थोड्या गाड्या इकडे थोड्या गाड्या इकडे थोड्या गाड्या इकडे आणि ते क्रॉस नाही करू शकत. तुम्हाला जो झोन मिळेल तिकडेच तुम्ही सफारी करायची. पण रस्त्यांवर वगैरे इतका कंट्रोल ठेवता येत नाही कारण का जर या जिप्सीमध्ये काही बसलेत लोक आणि त्यांना कळते की त्या रस्त्यावर टायगर दिसतोय त्या गाड्यांना दिसतोय आणि आम्ही तिकडे जाऊ नाही शकत आम्ही पण पैसे तेवढेच भरले आहेत ते थोडं हे होते कठीण होते. आणि हा असं कधी कधी होते बऱ्याचदा असं पण होते की एकटीच गाडी असते बाकी गाड्या पुढे तुम्ही दुसरीकडे फिरतायत तिला वाघ दिसतो तेव्हा कोणी ह्याबद्दल काही कंप्लेंट करत नाही. पण कधी कधी असं पण होते की एकाच ठिकाणी वाघ सायटिंग आहे आणि सगळ्या गाड्या हळूहळू इकडे तिकडे शोधत तिथपर्यंत पोहोचतात ती गर्दी वाढते. या दृष्टीने टुरिस्ट लोकांना कधी अगोदरच काही इन्फॉर्मेशन वगैरे नाही भरपूर प्रयत्न केले जातात तरी पण एक कधी कधी थोडा ग्रीड असते स्वभावात की नाही मला तर दिसलाच पाहिजे मला तर चांगला फोटो मिळालाच पाहिजे. आता चित्ते आपल्याकडे चित्ते आता आणलेले ते टुरिस्ट लोकांना साधारण कधी बघायला मिळेल. त्याचं तर गव्हर्नमेंटला जेव्हा वाटेल की आता हे थोडे सेटल झाले आहेत त्याच्यानंतर ते उघडतील.
ते चित्ते का मेले याबद्दल तुम्ही सांगितलं. सो एक वाचलं असेल, पुनोमध्ये आफ्रिकेवरनं चित्ते आणले. ते आणले हे पण एक खूप कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक होता. आपलं पौराणिक लिखाण जे महाभारत किंवा रामायण हे असं सगळे उपनिषद भरपूर प्राण्यांचा उल्लेख यामध्ये केला आहे. टायगर आहे, लेपर्ड, अस्वल, माकडं, खारी, इव्हन छोट्या मुंग्या आणि सगळ्यांचा उल्लेख आहे. पण यामध्ये चित्त्याचा उल्लेख कुठेच नाही आहे. त्यामुळे चित्ता हा मूळचा भारतीय प्राणी आहे की नाही यावर एक मोठं क्वेश्चन मार्क आहे. भरपूर लोकांना असं वाटतं तो नव्हता. जेव्हा मुघल आले तर ते चित्ते पाळीव चित्ते ठेवायचे. त्या लोकांनी त्यांचे चित्ते आणले आणि ते काही इकडे म्हणजे तेव्हा तो इंडियात प्राणी थोडा फेमस व्हायला. त्याआधी पण चित्ते ॲज गिफ्ट दिले जायचे. म्हणजे कोणत्या युरोपचा महाराजा किंवा इजिप्तचा महाराजा एका चंद्रगुप्त मौर्याला चित्ते दिले, त्याचं उल्लेख वगैरे आहे. तर हे ॲज गिफ्ट्स म्हणून आलेले आणि त्यामुळे हा प्राणी इकडे अडॅप्ट करू शकेल, सर्व्हाइव्ह करू शकेल की नाही एक क्वेश्चन मार्क आहे. परत आपल्या इकडे जे चित्ते होते हे पर्शियावरनं आले आणि आत्ता जे आणले गेले, जे आधी होते 1947 पर्यंत जे चित्ते होते हे पर्शियन चित्ते होते. आता जे चित्ते आणले ते नमिबियामधनं आणले आणि ते जानेवारीमध्ये आले. जेव्हा नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये आपल्या इकडे उन्हाळा असतो तेव्हा तिकडे थंडी असते. म्हणजे तिकडे उन्हाळा होतो, आपल्याकडे थंडी असते. प्राण्यांना ते एक सायकलची सवय असते. जानेवारीमध्ये जेव्हा त्यांना इकडे आणलं तर ते थंडी संपून फेब्रुवारीपासून उन्हाळा संपून थंडीसाठी प्रिपेअर होत होती त्यांची बॉडी आणि त्यांना परत उन्हाळ्यात आणलं. त्यांना 12 महिन्याचा उन्हाळा सहन करावा लागला. त्यामुळे पेपरात वाचलं पण असेल भरपूर चित्ते मेले ते पाहिजे. प्लस हे त्यांचं नॅचरल हॅबिटॅटच नव्हतं. ती त्यांची जी जेनेटिक कंपोजिशन आहे ते तिकडच्यासाठी डेव्हलप झाली. आपल्या इकडची चित्त्यांची जेनेटिक कंपोजिशन खूप वेगळी होती. अस्वल ऑम्निव्हर्स म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही खातात. अस्वलांसाठी सगळ्यात मोठा घटक जो त्यांच्या डाएटचा आहे ते वाळवीचे जे टिले असतात ते तोडून त्याच्यातनं ते वाळवी खातात किडे. भरपूर प्रकारची फळं वगैरे जी देतात सीझनल ती खातात. म्हणजे आंबे ते जंगलाची असतात हे सगळं पण खातात. मध पण खातात. खूप म्हणजे मधाची पोळे झाडावर असतात, ते झाडावर चढवून त्याला तोडून आणि त्यांचं बघितलं तरी खूप केस असतात त्यांना. तर ते मधमाशांना त्यांना चावणं स्टिंग करणं खूप कठीण जातं. बरेचदा येऊन ते प्रयत्न करतात पण ते त्यांच्या आतमध्ये स्किनपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे ते आरामात बसून मध खाऊ शकतात. आणि मांस फार कमी म्हणजे स्कॅव्हेंज करतात बट फार क्वचित म्हणजे व्हेरी स्मॉल पोर्शन ऑफ दॅट डाएट असं मांस खातात. किडे वगैरे खातात भरपूर. अस्वलांचं काय होतं, त्यांची जी आयसाईट आहे ती खूप वीक आहे, आपल्यापेक्षाही खूप कमी होते. जेव्हा अंधार व्हायला लागतो असं 7-7:30 नंतर वगैरे, तुम्ही जर अस्वलापासून 5 फूट लांब उभे आहात तर अस्वला तुम्ही दिसणार नाही. त्यांचा जो स्मेलिंगची क्षमता आहे ही खूप स्ट्रॉंग असते, पण ती हवा कोणत्या दिशेने त्यावर खूप निर्भर असते. जर हवा तुमच्या दिशेने अस्वलाकडे चालली आहे तर त्याला तुमचा वास येईल खूप आधीच. म्हणजे तुम्ही जर जंगलात गेलात आणि तुम्ही परफ्यूम लावलं असेल तर अस्वलाला हे परफ्यूम जंगलामध्ये इज नॉट अ नॅचरल स्मेल. 2 किलोमीटर लांबनं अस्वल त्याचा स्मेल घेऊ शकतो. पण जर हवा त्याच्या दिशेने तुमच्याकडे येत असेल तर त्याला तुमचा वास येणारच नाही. आणि यामुळे बरेचदा असं होतं की जर त्याला वासानी किंवा आवाजाने कळलं नाही की आसपास काय आहे, सडनली जो काहीतरी खूप जवळ येते तर तो शॉर्ट टेम्पर तो लगेच अटॅक करतो. त्याच्यासाठी डिफेन्स कसा आता बचाव कसा करायचा तर अटॅक करून टाका. नाही भुकेसाठी नाही करत. कोणासाठी रानडुक्कर जे हे हां ते पण अटॅक करतात. त्यांना ना धावता अँगल चेंज नाही, डिरेक्शन चेंज नाही करतायत. तर रानडुक्कर जर तुमच्याकडे धावत येत असेल एकदम लास्ट मिनिटला तुम्ही फक्त एक स्टेप बाजूला घेतली तर ते सरळच धावत.
पण तेवढं हे राहायला पाहिजे भान. बरेचदा लोक म्हणजे एकदम लास्ट मिनिटपर्यंत त्यांना लक्ष येत. बरेचदा असं होते की जर काही असं जंगली प्राणी समोर आल्यावर आपल्यालाच कळत नाही काय करायचं, पळायचं, बसायचं, उभं राहायचं, धावायचं. हो हां, एस्पेशली लेपर्ड बिबट्यांसाठी होते की त्यांना जेव्हा ॲडल्ट ह्युमन होतं तर ते असं होतं आधी हा खूप मोठा प्राणी आहे, त्याच्यावर अटॅक बसलेल्या माणसांवर अटॅक होतो किंवा मुलांवर होतो कारण त्यांची हाईट. गाई म्हशी बिबटे नाही करत गाई म्हशींचा, पण वाघ करतात आणि वाघ पण भरपूर आकाराने मोठे होतात, त्यामुळे त्यांना ते ऑलमोस्ट हाय लेवलवर सुसर आणि मगर नाही दिसत तिकडे. मगरी आहेत भारतात, सुसर नाही आहे. आपल्या सेंट्रल इंडियामध्ये काही काही नदींमध्ये ज्याला आपण मगर म्हणतो मराठीत किंवा इंग्लिशमध्ये मगर क्रोकोडाईल किंवा मार्श क्रोकोडाईल. सुसर ॲक्च्युली मला माहिती आहे का आपल्या इकडे जी आहे एकच प्रजाती मिळते आणि तिला आपण मगर म्हणतो. बाकी भारतात दुसरं काही, महाराष्ट्रात दुसरं काही प्रकार नाही ज्याला मराठी नाव. पण नॉर्थमध्ये आपले गंगा आहे तिकडे घडियाळ म्हणून काही मिळते, तर त्या घडियाळलाच कदाचित आपण मराठीत सुसर, पण ती महाराष्ट्रात कुठे नॅचरली सापडत नाही घडियाळ. फक्त गंगा आणि तिच्या जे ट्रिब्युटरीज आहेत त्या नद्यांमध्ये आहेत. कोणी विचारणार मला, मी त्याला विचारलं हे करेन शेवटला एंडला की वाघांची नावं ठेवली जातात, मटकासूर, मसली, हा काय प्रकार आहे, ती कशावर ठेवली जातात, एक उदाहरण थोडीशी सांग. साधारणतः जे टुरिझम एरियामध्ये बऱ्याच टायगर रिझॉर्टमध्ये असं नियम आहे की 80% एरिया टुरिझमसाठी बंद असतो आणि फक्त 20% ओपन ठेवतो. आपण टुरिझम एरियात फिरतो. नॉन टुरिझममध्ये पण वाघ असतात आणि त्यांची जनरली कोणी नावं ठेवत नाही, पण जे टुरिस्ट लोकांना रेग्युलरली दिसतात आणि मग त्यात काही वाघ असतात जसं तुला सवय झाली आहे तर त्यांची सायटिंग बरेचदा होत राहते आणि मग ते असे फॅन फेवरेट, लोकांचे फेवरेट बनतात, तर लोक त्यांची नावं ठेवतात. तर भरपूर वेगवेगळी म्हणजे साधारणतः हे जे गाईड आणि ड्रायव्हर असतात लोकल हेच नावं ठेवतात. काही ठिकाणी एखाद्या एरियावर नाव पडते. तो पाटदेव फिमेल बेंचमध्ये एक आहे, पाटदेव नावाची जागा आहे आणि तिची एरिया त्याच्या आसपास आहे म्हणून अशी उमरपाणी मेल म्हणून बोला, उमरपाणी नावाची कानामध्ये जागा आहे. या मेल टायगरचा जन्म तिकडे झालेला त्यामुळे तिकडला आहे. ताडोबा जेव्हा फेमस व्हायला लागलं तेव्हा ताडोबामध्ये बॉलिवूडमधला खूप नावं ठेवायला लागली. तिकडे अमिताभ नावाचा टायगर होता, गब्बर नावाचा टायगर होता, नंतर फिमेलचे असे लारा, मुना, गीता अशी सगळी, माया. हो, माया ही खूप पॉप्युलर झाली कारण ती खूप सायटिंग द्यायची. सो ते माया मेमचा अंबरना काय केलं. एक मटकासूर नावाचा टायगर होता. मटकासूर एक एरिया होती जंगलात, तिकडे आधी जेव्हा दारू वगैरे होती आतमध्ये तर ते त्याची महुआची दारू बनवायची आणि ती मटक्यांमध्येच ठेवलेली असायची. आता हे सगळं इलिगल काम होतं. पोलीस आणि लोकांना जास्त लोक तिकडे यावे नाहीत म्हणून तिकडेच्या लोकांनी कशी काय तिकडे मटकासूर नावाचा राक्षस राहतो. यात तो गाव निघून गेलं, ते सगळं दारू बनवण्याची भट्टी वगैरे सगळं झालं बाहेर गेलं, पण तो एरियाचं नाव मटकासूर पडलेलं आहे. त्या मेल टायगरचं नाव त्याच्यावरचा मटकासूर असं ओळखतात कसे मेल टायगर? प्रत्येक टायगरचा जो स्ट्राईक पॅटर्न असतो वेगळा. त्याच्यात आपल्या 2 टायगर म्हणजे एकाच एक पिल्ला जे असतात, भाऊ बहीण किंवा भावंड 2 बहिणी, ह्यांना पण सेम कधी पट्टे नसतात. तर त्या पट्ट्यांचा अभ्यास केला तर ते दिसून तसं आता ज्यांच्याकडे कुत्रे असतात किंवा मांजरी असतात त्या सेम रंगाच्या जरी असल्या तरी चेहरा हळूहळू तुम्ही त्यांना रोज चेहरा पण वेगवेगळा करून येतो. जे रेग्युलरली जातात तर त्या चेहऱ्यावरून पण ओळखतात बऱ्याचदा.
पण ते नाही जर फोटो मिळाल्यावर स्ट्राईक्स कम्पेअर करून कळतं. हो, झेब्रांमध्ये पण 2 झेब्राला कधी सेम नसतात. कोणत्याही प्राण्याचा ज्याला पॅटर्न्स आहेत, बिबटा असो, जिराफ असो, स्पॉटेड डिअर, चिता ज्याला म्हणतात त्याच्या स्पॉट्स असतात, कधी 2 प्राण्यांना सेम मार्किंग्स नसतात. नाही, आफ्रिकेत एव्होल्युशन असं झालंय. जसं टायगर हा एशियात सापडतो, आफ्रिकेत सापडत नाही. जॅग्वार हा साऊथ अमेरिकेत सापडतो, हा आफ्रिका, युरोप, एशियामध्ये सापडत नाही. प्रत्येक ठिकाणचं जॉग्रफी कसं आहे, प्राणी कोणते, डायनोसॉर कोणते प्राणी होते, एव्होल्युशन कसं घडलं, त्या ठिकाणचं काय गरज आहे. आता झेब्रा आणि जिराफ वगैरे बघितले तर हे ओपन एरिया असेल, ग्रासलँड, तशा एरियामध्ये राहणारे प्राणी. आपल्या इकडची जंगलं तशी नाही, आपल्याकडची जंगलं दाट आहे. त्यामुळे तिकडे लायन जो सापडतो त्याला काही मार्किंग्स नसतात, त्याच्यावर काही पट्टे किंवा स्पॉट्स नसतात. पण जे जंगलात राहतात आणि शिकार करणारे प्राणी, टायगर, लेपर्ड, यांच्या कॅमोफ्लेजसाठी त्यांच्यावर मार्किंग्स आहेत. लायन ओपनमध्येच राहतो, लायनला ग्रासमध्ये तर कॅमोफ्लेज त्याचा प्लेन कलर तो पडतो. थँक्यू. आपला पुढचा कार्यक्रम 31 जुलै आणि पाहुणे आहे मराठीतले फेमस गझलकार सदानंद काळे. नमस्कार. हॅलो. आजच्या आपल्या अंधेरी वाचन करत्याच्या आपल्या वेगळ्या कार्यक्रमाचा आपण सगळ्यांनी भरभरून आनंद घेतलेला आहे. तसं म्हटलं तर हा विषय आपल्याला हटके आहे आणि वेगळा आहे. पण प्रणात यांनी त्यांचे सगळे प्राणी पक्षी यांच्याबद्दल वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी, त्यांचे थरारक अनुभव, साहसी काही प्रसंग इतके छान जिवंत केले आपल्या पुढे आणि एक रिअल जंगल लाईफचं आपल्याला दर्शन घडवलं. याबद्दल खूप म्हणजे वेगळी माहिती मिळाली सगळ्यांबद्दल. आणि रिअल लाईफ आणि जंगल लाईफ किती वेगळं आहे याबद्दल थोडी तरी आपल्याला एक तोड ओळख झाली त्या गोष्टीची. मला आठवतं आम्ही कॉर्बेटला गेलो होतो एक 4-5 वर्षापूर्वी, पण आम्ही निराश होऊन परत आलो होतो. सगळे जण आम्ही निराश होऊन परत आलो होतो. तेव्हापासून असं जायचं म्हणलं नको काही दिसत नाही. पण आता प्रणाली यांच्या अनुभवावरून याच्यावरून खरंच म्हणजे आता परत जायची इच्छा झाली आहे तिकडे. त्यानंतर फोटोचा जो स्लाईड शो होता त्याबद्दल त्यांनी खरोखर जिवंत करून सांगितलं. सगळे फोटोग्राफ्स एक इतके छान एक्सप्लेन केले. कसा हा फोटो काढला, त्याचे अनुभव त्याबद्दल, आणि अतिशय वेगळा विषय, थरारक, काही वेळेला काही आपल्या प्रश्नोत्तरातून पण खूपशी त्यांनी छान माहिती दिली. त्यावरून त्यांचं वन्यजीव अभ्यासक, एक वन्य छायाचित्रकार आणि पर्यावरण तज्ज्ञ असा 3D अनुभव आपण घेतल्यासारखं मला वाटलं सगळ्यांनी. पण त्यांच्या आजच्यापर्यंतच्या वाटचाली अर्थातच त्यांच्या आईचं, बाबांचं म्हणजे पाटील सरांचं प्रोत्साहन आणि पाठिंबा आहे, त्याशिवाय ते इथपर्यंत येऊ शकले नसते. तर त्यांना यापुढीलही त्यांच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि ॲक्च्युली आभार प्रदर्शन नाही, पण आपल्या घरचाच प्रोग्राम मी समजते पाटील सरांचा मुलगा असल्यामुळे, म्हणून त्यांचं भरभरून कौतुक करून रजा घेते. मी प्रणात म्हणून म्हणा कधी तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर कुठलीच सक्ती नाही केली. जे तुम्हाला आवडतं ते करा आणि त्या दोघांनी स्वतःच्या आवडीचे करिअर केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला कामाचा चपळा येतो, त्यांना कामाचा चपळा येतच नाही, कारण ते जे काम करतात त्याच्यात त्यांना आनंद आहे. तुमचं कौतुक करायचं आभारापेक्षा, कारण त्यांनी मळलेली वाट सोडून तुम्ही तेराळ्या वाट्याने गेला ना, त्याच्यामध्ये काटे आज फारके बरेच असतात. आणि दुसरं कौतुक म्हणजे पाटील सरांचं की त्यांनी तुम्हाला प्रोत्साहन दिलं आणि
मग तेवढं स्वातंत्र्य दिलं की झालं तर मग तू ग्रॅज्युएट झालाय ते बँकेतच राहा आय टीमध्येच राहा वगैरे असं न करता अत्यंत निराळी वाटेने जाऊ दिलं म्हणजे दोघांचंही कौतुक. वेगवेगळ्या कार्यक्रमात ज्यांनी वर्गणी दिली त्यांच्या रशीला तयार आहे तर मग जायच्या आधी दिसत रशी टाकेल. थँक्यू. चहा